हाय फ्रेंड्स, वेलकम टू ऑल ऑफ यू. आजचा आहे आपला लेक्चर नंबर फर्स्ट आणि आजपासून आपल्याला आपली नवीन जर्नी स्टार्ट करायची आहे, ज्याला आपण न्यू इरा 2.0 म्हटलेलं आहे. कारण की आतापर्यंत आपलं टार्गेट जे आहे ते स्टेट आणि सेंट्रल गव्हर्नमेंटच्या एक्झाम तर होत्याच, अगदी बरोबर, त्यासाठी आपण तर प्रिपेअर करतोच आहे. पण सोबत त्यातले मोस्ट ज्या एक्झाम्स होत्या त्या म्हणजे महापारेषण आणि महावितरण. तर दोघांचे एक्झाम झालेले आहे. महापारेषणचा रिझल्टसुद्धा लागलेला आहे आणि महापारेषणमध्ये तुम्हाला माहीतच असेल की आपल्या अकॅडमीच्या 400पेक्षा जास्त विद्यार्थ्यांना यशसुद्धा मिळालेलं आहे. त्यांचं सिलेक्शन या पोस्टवर झालेलं आहे आणि याच्यापेक्षाही जास्त विद्यार्थी आहे. हे तर फक्त मला सांगणारे आहे. याच्या व्यतिरिक्त अजून खूप सारे विद्यार्थी आहे की ज्यांचे नावं अजूनपर्यंत माझ्याकडे आलेले नाही आहे. असो, आपण यांचा सत्कार समारंभसुद्धा केलेला आहे, जो तुम्ही पाहिलेलाच असेल. ठीक आहे. पण आता जे महत्त्वाचं आहे की ज्या पुढील येणाऱ्या संभाव्य स्टेट आणि सेंट्रल गव्हर्नमेंटच्या एक्झाम्स आहे त्याच्यामध्ये जर आपल्याला आता पोस्ट मिळवायची असेल, जेही नवीन विद्यार्थी असतील, समजा तुमचं आता ITI चालू असेल किंवा मग ITI झालेला असेल आणि लास्ट इयर झालं असेल, पण तुम्ही आता महावितरणची एक्झाम देऊ शकले नसेल किंवा महापारेषणची एक्झाम देऊ शकले नसेल किंवा अजून XYZ काही कारणं असतील आणि आपल्याला कुठेतरी आता पुढच्या एक्झामसाठी तयारी करायची आहे. आता खूप सारे विद्यार्थी जे आहे ते म्हणतात की जागा निघतील का सर लवकर, आणि आता 4-5 वर्ष काही जागा निघत नाही, असं सुद्धा खूप विद्यार्थ्यांचं म्हणणं असतं. पहा मित्रांनो, ज्याला पोस्ट काढायची आहे त्याच्यासाठी हे कोणतेही एक्सक्यूज नाही आहे. कारण मी तुम्हाला सरळ सांगतो, माझ्या लेक्चर्समध्ये नेहमी सांगतो आहे, थोडासा सुरुवातीचा इंट्रोडक्टरी पार्ट आहे, कारण की 10 मिनिटाचा. त्याच्यानंतर आपण चॅप्टरला आपल्या स्टार्ट करू. मी नेहमी म्हणतो आहे विद्यार्थ्यांना की स्वर्गात सगळ्यांना जायचं आहे, पण मरायला कोणीही तयार नाही आहे. जर आपल्याला स्वर्गात जायचं असेल तर आधी मरावं लागतं, हे लक्षात ठेवा. हे जेवढेही विद्यार्थी मी पाहिलेले आहे हे काही माझ्याच प्रयत्नानं नाही आहे. मी जे शिकवलेलं आहे त्याला त्यांनी डबल केलं आणि आपलं यश मिळवलेलं आहे. आजकाल काय आहे ना, प्रत्येकाला झटपट यश पाहिजे आहे. म्हणजे आज क्लास लावला, उद्या आपलं सिलेक्शन झालं पाहिजे आणि जेव्हा जागा निघेल तेव्हा पाहू आपण, मग तेव्हा करू. मग हे जे तेव्हा करूवाले आहेत ना, हे थोड्या मार्कांना आता राहून गेलेले आहे. लक्षात ठेवा, जेवढं तुम्ही आधी सुरुवात कराल तेवढं तुम्ही यशाच्या जवळ पोचाल. कारण की तेवढं तुमचा अभ्यास हा आरामात होईल. तुम्हाला जो प्रिपरेशनसाठी वेळ असतो किंवा तुम्हाला रिव्हिजनसाठी वेळ आहे तो चांगला मिळतो आहे. कन्सेप्ट चांगले क्लिअर होतात. तर जो आधी सुरुवात करेल तो समोरच राहणार, हे कन्फर्म आहे. ओके, तर मी असं नाही म्हणणार. आणि अजून महत्त्वाची गोष्ट की तुम्ही जे विचार करत आहे की महापारेषण आता नंतर येईल, महावितरण, जी कोणती ॲड येईल, ओके, कारण की तुम्हाला माहितीच आहे नगर परिषदेसुद्धा जागा निघणार आहे आणि सोबत सेंट्रल गव्हर्नमेंटमध्ये आपल्या अकॅडमीचा सर्वात जास्त रिझल्ट आहे. कारण की तुम्हाला माहीत आहे की मी माझ्या बॅचमध्ये पूर्ण 0पासून तर ते ॲडव्हान्स लेवलपर्यंत एकदम बेसिकपासून, कारण मला माहीत आहे माझा ITI झालेला आहे, डिप्लोमा इंजिनिअरिंग मास्टर झालेला आहे आणि 5पेक्षा जास्त वेळेस सिलेक्टेड आहे. तर विद्यार्थ्यांचं, खास करून ITIच्या विद्यार्थ्यांचं कुठं दुखते कुठं सुकते हे चांगल्या प्रकारे माहीत आहे, कारण मी त्या परिस्थितीतून आलो आहे. एक कन्सेप्ट मलासुद्धा स्ट्रगल करावं लागला समजून घेण्यासाठी. जे कन्सेप्ट मला काही वर्षांना कळले ते तुम्हाला 5-5, 10-10 मिनिटांमध्ये कळतात. हा खूप मोठा फरक आहे. आणि बेसिकली पहा, आता हे जेव्हा विद्यार्थी लागलेले आहे, याच्या आधीही आपले 300 विद्यार्थी अकॅडमीमधून सिलेक्टेड आहे आणि आता हे तर खूप मोठा आकडा आहे मित्रांनो हा. आणि आमच्यासाठी खरंच खूप मोठी गोष्ट आहे की जेव्हा मी जॉब सोडून हे सगळं करतो आहे तेव्हा मला एक अभिमान वाटतो आहे की नाही, आपण जर जॉब केला असता तर फक्त आपलं भर झालं असतं. आणि आज हे जे विद्यार्थी आहे लागलेले, हे जेव्हा आनंदी असतात आणि म्हणतात की सर बा तुम्ही होते तर आम्ही लागलो, असं काही नाही मित्रांनो. आपण सगळ्यांनी मिळून मेहनत केली, त्याचं हे फळ आहे. आणि जेव्हा यांच्या चेहऱ्यावरचा आनंद, यांच्या आईवडिलांचा आनंद जेव्हा आपण पाहतो तेव्हा खरंच खूप समाधान होते की कुठेतरी एखाद्याच्या जीवनामध्ये आपण त्याच्या करिअरमध्ये थोडीशी का होईना पण मदत केलेली आहे. बाकीचे जे विद्यार्थी आहे, आणि अजून एक गोष्ट सांगतो तुम्हाला महत्त्वाचं, की जे हे विद्यार्थी लागलेले आहे या सगळ्या विद्यार्थ्यांमध्ये की कुठेतरी काही डायरेक्टली, कोणाचा डायरेक्टली हात होता, कोणाचा इनडायरेक्टली हात होता. जसं आता आपल्या सगळ्यात महत्त्वाचं मोस्ट ऑफली आपले शिक्षक, आपले आईवडील आणि आपलं फ्रेंड सर्कल यांचा हात असतोच. पण इनडायरेक्टली कुठेतरी, म्हणजे हे तर झालं डायरेक्टली समजा, पण इनडायरेक्टली अजून खूप साऱ्या लोकांचा हात असतो. आता याच्यातले असे खूप सारे विद्यार्थ्यांनी मला सांगितलं की सर आम्हाला या दादाने, या सरांनी किंवा या व्यक्तीनं तुमच्याबद्दल सांगितलं आणि आम्हाला पटलं. आम्ही कोणताही डेमो लेक्चर्स न पाहता तुमचे क्लासेस केले आणि बेसिकली परफेक्ट क्लासेस होते. आम्ही पूर्ण शून्य होतो आणि शून्यातून आम्ही वरत आलो. पहा मित्रांनो, जे तुम्हालाही खूप साऱ्या काही फ्रेंड सर्कलने सांगितलं असेल की क्लासेस लावू नका किंवा काही जणांनी सांगितलं असेल लावा, काही जणांना नसेल सांगितलं लावा. मी ॲडव्हर्टाइजमेंटचा फंडा नाही वापरत आहे. मी तुम्हाला फक्त रिॲलिटी सांगत आहे की क्लास करायचा की नाही करायचा आणि कधी करायचा हे, आणि त्याच्यानंतर मग आपलं डिसिजन आहे ते स्वतः. सगळ्यात पहिले तर क्लास जे आहे
नाही करावा, याचीही तुम्हाला काही उदाहरणं ऐकायला भेटतात. आमच्याही व्हिडिओवर यूट्यूबवर कमेंट भेटतात की मास्तर लोक फक्त पैसे कमवण्यासाठी आहे. मित्रांनो पहा, की जेव्हा तुम्ही एखाद्याचं भलं कराल आणि त्याला लावून दाखवाल ना, तेव्हा मी तुम्हाला मानेल. हे जेव्हा विद्यार्थी लागले ना, तेव्हा अक्षरशः माझ्या डोळ्यातसुद्धा पाणी होते. कारण की जी मेहनत मी या 4-5 वर्षामध्ये केली होती, एक एक कन्सेप्ट शिकवण्यामध्ये, एक एक सिलेबस डिझाईन करण्यामध्ये, ते मला त्याचं फळ आज मिळालेलं आहे आणि महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक निकाल आपल्या अकॅडमीचा दिलेला आहे. तर जेव्हा तुम्ही मनापासून कोणतंही कार्य करता ना, तेव्हाच तुम्हाला समजते. कारण की हे विद्यार्थी काय होते आणि यांना किती मेहनत करावी लागते एक एक गोष्ट समजून सांगण्यासाठी, त्यांना मोटिवेट करण्यासाठी, त्यांना सगळ्या गोष्टी देण्यासाठी, एक एक कन्सेप्ट, एक एक क्वेश्चन्स. तेव्हा आम्हालाच माहीत राहते. जे विद्यार्थी म्हणतात ना फक्त मास्तर लोक पैशासाठी बसलेले आहे आणि पैसे कमवतात, तर तो बेसिकली आता पैसे तर कमावाच लागेल, कारण पोटपाणी सगळ्यांनाच आहे. वाऱ्यावर तर कोणी जगून नाही राहिलेलं आहे. आणि राहिलं दुसरी गोष्ट की क्लास नाही करायचा जे विद्यार्थी म्हणत आहे, सेल्फ स्टडी केल्यानं होते. मी असं नाही म्हणत की सेल्फ स्टडी केल्यानं होत नाही, होते. कारण की त्यांचं कॉलेजमध्ये आधी चांगलं झालेलं असतात आणि ते विद्यार्थी ऑलरेडी 10वीपर्यंत स्कॉलर असतात. मी तर म्हणतो ते की बाय जन्मताच हुशार असतात, बरोबर. त्यांना ऑलरेडी टेक्निकलचं नॉलेज आलेलं असतात आणि त्याच्यामुळेच ते त्या हुशारीपणामुळेच विद्यार्थ्यांना, इतर विद्यार्थ्यांनासुद्धा मिसगाईड करतात की आता काही जागा निघणार नाही आहे, किंवा मग तुम्ही काही अभ्यास करू नका आणि सगळेच लागले का. आणि आपल्या समाजामध्ये असेच खूप सारे लोक भेटतात तुम्हाला डिमोटिवेट करणारे, की तू लागशीलच का, आणि एवढे सारे पोरं एक्झामला बसतात आणि तू होईलच का. हे मी नाही, हे जर तुम्ही याच्यातल्या कोणत्याही एखाद्या विद्यार्थ्याला विचारलं ना, तर तुम्हाला सांगेल की भाऊ तू क्लास कर. कारण की क्लास काय आहे हे तुम्हाला जेव्हा तुम्ही क्लास लेक्चर्स कराल तेव्हा तुम्हाला कळेलच. असो पहा मित्रांनो, कारण की हा स्पेसिकली ITIचा क्लास आहे, जो इलेक्ट्रिशियन आणि वायरमनच्या दोन्ही विद्यार्थ्यांना कामी पडेल स्टेट आणि सेंट्रल गव्हर्नमेंटच्या एक्झामसाठी. आणि माझा फोकस तर नेहमी सेंट्रल गव्हर्नमेंटवर असतो, बरोबर. कारण मला माहीत आहे की सेंट्रल गव्हर्नमेंट म्हणजे ही आपल्या ITIसाठी एक UPSC आहे. त्याला जर आपण 0पासून ॲडव्हान्स लेवलपर्यंत शिकवलं आणि त्याने जर थोडीशी मेहनत केली तर तो डेफिनेटली स्टेट गव्हर्नमेंटच्या पण पोस्ट काढते आणि सेंट्रल गव्हर्नमेंटच्या पण पोस्ट काढते. आणि आपल्याला 3-4 वर्ष असं वाट पण नाही पाहिजे आहे की 3-4 वर्षानं मग आता महावितरणची एक्झाम येईल आणि मग मी तेव्हा तयारी करल 5-6 महिने आधी किंवा 2 महिने आधी आणि मग मी लागन. हे सोडून द्या. आपल्याला आजची परिस्थिती वेगळी आहे. आज आपल्याला आपल्या ITI सोबतच, आपल्याला आपल्या जॉबसोबत, आपल्याला आपल्या अप्रेंटिसशिपसोबत वेळातला वेळ काढून हा क्लास करायचा आहे. कारण की 1.5 तासाचं एक रेकॉर्डेड लेक्चर्स आहे. लाईव्ह न ठेवण्याचं कारण एकच आहे मित्रांनो, की सगळ्यांचं वेळेवर पॉसिबल होत नाही. आणि दुसरी गोष्ट की जे रेकॉर्डेड लेक्चर्स आहे हे तुम्ही नंतरसुद्धा पाहू शकता, तुमच्या वेळेनुसार पाहू शकता. तुम्हाला काही कन्सेप्ट नाही समजला, तुम्ही त्याला रिपीटसुद्धा करू शकता. आणि सगळं त्याचे तुम्हाला MCQ नोट्स अवेलेबल आहे, टेस्ट सिरीज आहे, सगळं काही या बॅचमध्ये अवेलेबल आहे. वीकली डाऊट सोल्युशन्स या बॅचमध्ये अवेलेबल आहे. 1.5 तास मला तरी वाटते की प्रत्येक विद्यार्थी जो आहे तो आपल्या जीवनासाठी रोजचे खर्च करू शकतो. तुम्ही जर तुमच्या मोबाईलमध्ये टाईम मॅनेजमेंटचं एक हे आहे ॲप, ते जर ओपन केलं ना, तर तुम्ही दिवसात तुम्हाला मोबाईल दाखवतो की दिवसामध्ये तुम्ही किती तास व्हॉट्सअप यूज केलं, किती तास फेसबुक यूज केलं. त्याच्या मी तरी म्हणेल की हा फक्त 10% वेळ असेल जो तुम्ही 1.5 तास द्याल. आधी लेक्चर्स 2 तासाचे होते, ऑफलाईन लेक्चर्स हे 2 तासाचेच आहे आजही, पण ऑनलाईन लेक्चर जे आहे ते मी 1.5 तासाचं केलेलं आहे. कारण की विद्यार्थ्यांना 10-15 मिनटं एक्स्ट्रा थोडे लिहायला लागतात आणि म्हणूनच, आणि विद्यार्थी सहज पाहू शकेल. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की मी लेक्चरची जे ड्युरेशन आहे मोस्ट ऑफ द सगळ्याच लेक्चरची ती सारखी ठेवण्याचा प्रयत्न करतो. एखादा चॅप्टरचं लेक्चरचे शेवटचं असेल तर एखादा तासाचं आलं 10-15-20 मिनटं शेवटचं लेक्चर्स, ओके. पण असं नाही की माझं कोणतं लेक्चर 10 मिनटाचं आणि कोणतं 15 मिनटाचं आहे. त्याने काय होईल, मग लेक्चरची संख्या वाढेल, 400 आणि 500 लेक्चरची संख्या होईल, पण त्याला काही अर्थ नाही आहे मित्रांनो. आपल्याला फील झालं पाहिजे, आपण आपल्यासाठी ॲटलिस्ट 1.5 तास तरी काढू शकलो पाहिजे, मला तरी असं वाटते. आणि अजून महत्त्वाची गोष्ट की एक म्हण आहे, कड़ी से कड़ी जोड़ते जाओ, कड़ी से कड़ी जोड़ते जाओ तो जंजीर बन जाती है, और मेहनत से मेहनत करते जाओ तो तकदीर बन जाती है. आपल्याला जर वाटत असेल, खरंच आपलं स्वप्न असेल की भविष्यात मलासुद्धा नोकरी लागली पाहिजे आणि माझी परिस्थिती बदलली पाहिजे, माझ्या आईवडिलांनासुद्धा मान सन्मान वाढला पाहिजे आणि त्यांच्यासाठी मी काहीतरी केलं पाहिजे, नाही त्यांच्यासाठी स्वतःसाठी तरी काही भविष्यात, तर मित्रांनो आतापासून सुरुवात करा. भविष्यात येईल तेव्हा येईल. आणि सगळ्यात महत्त्वाचं की या डिजिटल युगामध्ये तुम्हाला फक्त असं नाही की ऑफलाईनच क्लास करावे लागतात. कारण की खूप साऱ्या विद्यार्थ्यांचं आता ऑल ओव्हर महाराष्ट्रामधले आपले विद्यार्थी आहे, सगळ्यांनाच पॉसिबल नाही आहे अमरावतीला येऊन. तर तुम्ही तुमच्या घरी बसल्या झोपून बसून ज्या परिस्थितीत असाल त्या परिस्थितीत तुम्ही क्लास करू शकता. साधे फक्त आपले हेडफोन लावले आणि आपला क्लास ऐकणं सुरू केला, पाहणं सुरू केला. रायटिंग तुम्ही नंतर पण करू शकता घरी जाऊन. पूर्ण लेक्चर्स आधी पाहून घेतलं तसं सोबत तुम्हाला रायटिंग करायचं आहे. बाकी MCQच्या नोट्स जे आहे त्या मी अवेलेबल करून दिलेल्या आहे. सो जास्त वेळ घेऊ नये आपण, पण मला एकच म्हणायचं आहे. दुसरी गोष्ट
की फीससुद्धा मिनिमम ठेवलेलं आहे. तुम्हाला फीस स्ट्रक्चर आपल्या व्हॉट्सअप चॅनलवर मिळालेलं असेल. जे फीस पाहून विद्यार्थी म्हणतात की खूप महाग फीज असेल बा, किंवा मग मित्रांनो आता जेव्हा तुम्ही लागलेले आहे याच विद्यार्थ्यांना तुम्ही विचार करा की हे 5 नाही 10,000 सुद्धा देऊ शकतात तुम्हाला. सुरुवातीला मला माहीत आहे की तुम्हाला कुठून तरी फीस घेऊन ॲडजस्टमेंट करून भरावे लागतात. त्याच परिस्थितीतून मी सुद्धा आलेला आहो, मला माहीत आहे चांगल्या परिस्थितीनं. पण मला असं वाटतं की तुम्ही विचार करायला लागल्यावर त्या पैशाची व्हॅल्यू काय आहे, आणि तुम्ही त्या पैशांना थोड्याशा पैशांना पाहून जर आजच डिसाईड करत असाल की मी सेल्फ स्टडी करतो, डेफिनेटली करा, मी असं नाही म्हणत. पण जे सेल्फ स्टडीमध्ये ड्युरेशन लागतो, वेळ लागतो, मेहनत लागतो, ते तुमची वाचतो. आपल्याला सक्सेस लवकर भेटते. मे बी स्टडीमुळे जर तुमच्या सेल्फ स्टडीमुळे जर तुम्हाला 1 वर्ष का होईना जर सक्सेस डिले भेटलं ना, आणि तेच जर माझ्या क्लासचा तुम्ही केला, मी असं नाही म्हणणार आहे की एकदमच म्हणजे क्लास लावल्याबरोबर फायदा होईल. मेहनत तुम्हालासुद्धा करावी लागेल, हे लक्षात ठेवा सोबत. पण एक आहे की मी जेवढं इथे शिकवतो आहे ना तेवढं परफेक्ट आहे, मोर दॅन सफिशियंट आहे. त्याच्यापेक्षा तुम्हाला वेगळं आणखी काही करण्याची आवश्यकता नाही आहे. ईच अँड एव्हरी कन्सेप्ट तुम्हाला डिटेलमध्ये समजून सांगितलेलं आहे. जिथं जिथं तुमच्या डोक्यामध्ये डाऊट येईल ते सगळे डाऊट तिथेच क्लिअर केलेले आहे. मोस्ट ऑफ द मला माहीत आहे, कारण की हा पॉईंट शिकवताना विद्यार्थ्याच्या डोक्यामध्ये काय डाऊट आहे, जेव्हा तुम्ही पुढे लेक्चर्स कराल तेव्हा तुम्हाला कळेलच काय आहे. तर आणि अजून महत्त्वाची गोष्ट सांगतो आहे की माझा अकॅडमीचा रिझल्ट जास्त येण्याचे कारण माझे आहेत शिकवण्याचे सिक्रेट्स. कारण की गोष्टी ह्या मुलांना मी तिथल्या तिथेच पाठ करून देतो. ह्या सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. न्यूमरिकल्सवर माझा तेवढाच फोकस राहतो जेवढा थेरीवर राहतो, कारण की थेरीज फक्त नुसतं पाठ करून तुम्हाला चालणार नाही. तर न्यूमरिकल्स, फॉर्म्युले, त्याचे जे कन्सेप्ट आहे ते, मोस्ट ऑफ द सिम्पल ट्रिक्स, आणि एकदम प्लस मायनस जर कुठंतरी आपल्याला काम पडत असेल तर त्या प्लस मायनसचं सुद्धा मी तुम्हाला हे करून देतो आहे, एक्सप्लेनेशन देतो आहे, त्याचं कॅल्क्युलेशनसुद्धा समजून सांगतो आहे इथपर्यंत. बरोबर. तर त्याच्यामुळे मला तरी वाटतं की कितीही गरीब विद्यार्थी जर असेल आणि त्यानं जर हा क्लास केला ना, डेफिनेटली त्याच्यामध्ये खूप इम्प्रूव्हमेंट होईल आणि त्याला भविष्यामध्ये या क्लासचा खूप फायदा होईल. तुम्ही जॉबवर लागल्यानंतरसुद्धा तुमच्याकडे जे नॉलेज असेल ना, त्या नॉलेजवर तुम्हाला कोणी चॅलेंज करू शकणार नाही. बरोबर. आज आपले विद्यार्थी सेंट्रल गव्हर्नमेंटच्यासुद्धा जेव्हा जागेवर लागतात ना, तेव्हा तिथले लोकंसुद्धा म्हणायला लागले की आजकाल महाराष्ट्रामधून जे विद्यार्थी येत आहे हे कसे काय बाबा, आधी तर नव्हते येत. बरोबर. फक्त UP बिहारचेच विद्यार्थी लागत होते. आणि तुम्हाला माहीतच आहे की आपली अकॅडमी हे 2015 पासून आहे, कारण की महाराष्ट्रामध्ये जेव्हा एकही अकॅडमी नव्हती तेव्हा मी हा क्लास सुरू केलेला आहे. याच भविष्याने, याच उद्देशाने की आपला जो महाराष्ट्रातला विद्यार्थी असेल तो सेंट्रल गव्हर्नमेंटच्यासुद्धा पोस्टवर लागला पाहिजे, कारण की महाराष्ट्रामध्ये तर आपले विद्यार्थी आपल्यातूनच निवडून चाललेलेच आहे. असो, आपण जास्त वेळ नाही घेणार. मिनिमम फीज आहे मित्रांनो 2 ड्रेस जेवढे तुमचं येईल ना, कारण की तेवढा खर्च या क्लासवर आहे. तुम्ही करूनच घ्या. मी असंही फोर्स नाही करणार तुम्हाला, पण डेफिनेटली तुम्ही पहा, तुम्हाला या पैशाचं एक पैसा आणि वेळ हा मी तुम्हाला वसूल करून देईल. हा माझं चॅलेंज आहे. फक्त तुम्ही सिद्धत करा, आणि करून घेण्याचं हे कामही माझंच आहे. तुम्हाला मी डेली मोटिवेट करतो लेक्चर्समध्ये, आणि खूप फन आहे लेक्चर्समध्ये, हे सुद्धा महत्त्वाची गोष्ट. कारण की खूप सारे विद्यार्थी जज करतात इनिशियली की बा लेक्चर्स बोरिंग असतात, मग लेक्चर्स करणं टाळतो आपण, आणि कोण करण आज तेच आपल्या मित्रांना पाहून दुःखी आहे की काश मी केले असते तर मी पण लागलो असतो. आणि खूप सारे विद्यार्थी जे वयाच्या 20-22मध्ये असतात, ज्यांचा ITI लवकर होतो किंवा 24-25, ते विचार करतात अभी तो बहुत टाईम आहे, अभी तो मैं पैसा कमा रहा, 10-15 हजार रुपये हाताचे कमावतात, आणि त्यांना खूप वाटतो की आपण स्टेबल झालो, किंवा काही कामं करतात तर मग ठेकेदारी करतात तर त्यांना आज पैसा दिसतो पण भविष्य दिसत नाही. आणि जेव्हा मग वयाच्या आपण 28-29मध्ये जातो आणि मग आपला लग्नाचा प्रश्न येतो, तेव्हा मग आपल्याकडे काय आहे, मग आपण कोणता जॉब करतो आहे, आणि मग आपल्याला विचारते की आपण आता अभ्यास करू आणि मग लागू. मित्रांनो, तोपर्यंत खूप वेळ गेलेला असतो. जेवढं तुम्ही डिले कराल तेवढं तुम्ही नवीन विद्यार्थ्यांसोबत तुम्हाला फाईट करावं लागेल. नवीन जे यंग जनरेशन आहे ही खूप शार्प आहे, यांचे खूप म्हणजे ॲबिलिटी आहे ॲब्झॉर्ब करण्याची. ते ITIचे का विद्यार्थी असो ना, आणि खूप कमी वयामध्ये आज विद्यार्थी जे आहे ते ITI करत आहे आणि नोकरीवर लागत आहे. 19-19 वर्षाचे विद्यार्थी याच्यामध्ये सिलेक्टेड आहे. सो ठीक आहे, हा सगळा आपला इंट्रोडक्टरी पार्ट होता की क्लास. बरोबर. पण आता तुम्हाला टीचिंग पद्धत कळेलच, आणि एकूण एक गोष्ट कळेल. मला फक्त एवढं माहीत आहे की ITIच्या विद्यार्थ्याला माझ्यापेक्षा तरी चांगलं कोणी समजू शकत नाही आहे, कारण मी डायरेक्ट काही इंजिनिअरिंग नाही केलेलं आहे. एक गोष्ट, आणि आर्ट्स मीडियममधून समोर आलो आहे, तर आपल्या ज्या गोष्टी आहे बेसिक त्या सगळ्यात महत्त्वाच्या. तर बॅचचे डिटेल्स हे तुम्ही पाहिलेच असेल. 6 महिन्याची आपली बॅचची व्हॅलिडिटी आहे, पण तुम्हाला एक सांगतो आहे की 6 महिन्याच्या अगोदरच आपण आपलं टार्गेट कंप्लीट करू मोस्ट ऑफ द. कारण की, आणि दुसरी गोष्ट, जर समजा तुम्ही जर बॅच हे नंतर पाहत असाल रेकॉर्डेड फॉर्ममध्ये, म्हणजे रेकॉर्डेडच आहे, पण तुम्ही मग हे लेक्चर्स एका दिवशी जास्त, समजा आता बाय चान्स आता सुरुवातीपासून कोणी क्लास जॉईन केला असेल आजपासूनच, ज्यापासून रेकॉर्डेड सुरू झाली, काही जणांनी 1-2 महिन्यांना डिले जॉईन केला असेल, तर त्यांना ऑलरेडी काही
काही म्हणजे खूप साऱ्या चॅप्टरचे रेकॉर्डेड लेक्चर्स भेटून जातील जर तुम्ही डिले केला असेल तर जॉईन करण्यासाठी. तर तेव्हा तुम्ही एका दिवशी जास्त पण लेक्चर्स पाहू शकता. पण आता सुरुवातीला जे विद्यार्थी सोबत बॅच करत आहे तर त्यांना हे लेक्चर्स तुम्हाला एक दिवशी दर दिवशी एक लेक्चर्स मिळणार आहे आणि तुम्ही ते लेक्चर्स पाहू शकता. दुसरी गोष्ट काही डाऊट्स जर तुम्हाला आला तर मला तुम्ही माझ्या व्हॉट्सअप नंबरवर टाकून द्या. शिकवताना मी तो तुम्हाला तिथेच क्लिअर करून देतो आहे. जे डाऊट्स असेल, छोटे मोठे डाऊट्स असेल, तुम्हाला तिथंच निपटून टाकलं जाईल. आणि जर त्याच्यावर खूप चांगलं एक्सप्लेनेशन पाहिजे असेल तर मी डाऊट्स तुमचे नक्कीच व्हिडिओ डाऊट सेशन्समध्ये तुम्हाला घेणार आहे, ते सुद्धा समजून सांगणार आहे. आणि ऑफलाईनच्या विद्यार्थ्यांना काही प्रॉब्लेमच नाही. पण एक गोष्ट सांगतो की मी माझ्या सिक्रेटचा वापर जेव्हा थेरीमध्ये करतो तेव्हा त्याचा फायदा विद्यार्थ्यांना कळतो. कारण खूप साऱ्या विद्यार्थ्यांना वाटत होतं की तायडे सरचे विद्यार्थी लागतील का, आणि आज त्यांना माहीत आहे. कारण की आधीसुद्धा रिझल्ट दिलेले आहे, आतासुद्धा रिझल्ट देऊन भविष्यात असे अनेक रिझल्ट देणार आहे. फक्त तयारी माझी तर आहे, तुमची तयारी चालू ठेवा. आणि ही बॅच स्पेशली आता डिजिटल बोर्डवर आहे आणि अजून याला सिलेबसला आपण इंटिग्रेटेड केलेलं आहे. अजून म्हणजे काय सिम्प्लिफाय करता येईल, अजून सगळ्याच एक्झामला उद्देशून हा सगळा असा इंटिग्रेटेड कोर्स आहे. तर पहा, बाकी फीचर्स तुम्हाला माहितीच आहे की हे नवीन अपडेटेड बॅच आहे. याच्यामध्ये तुम्हाला MCQ लेक्चरसुद्धा मिळणार आहे. कारण की हे सगळं सांगणं गरजेचं आहे. कारण की मग विद्यार्थी मला मेसेज करून विचारतात की सर मग हे भेटेन का, मग ते भेटेन का, मग मी नोट्स कशा बनवू. मी लेक्चर्समध्ये सगळं वेळोवेळी तुम्हाला सांगतो आहे. पण पहिले तुम्ही लेक्चर्स पूर्ण करा. 5-10 मिनटं तुम्ही लेक्चर्स पाहून राहिले आणि त्याच्यावरून जज करून राहिले तर तुम्ही काही एवढेही हुशार नाही आहे की 5-10 मिनटात मास्तरला तुम्ही जज कराल. बरोबर, मला तरी असं वाटतं भाऊ. कारण की मलाही कोणत्या मास्तरला जज करायचं असेल तर मलाही म्हणजे आपण जज करू शकत नाही. पण तुम्ही एक गोष्ट की तुम्हाला समजते की नाही समजत, हा खूप मोठा महत्त्वाचा पार्ट आहे. आणि मी जे बेसिक LCD स्टार्ट करेल हा पहिला चॅप्टर आपला, त्याच्या मागं काहीच नाही आहे. तुमचं ITIमध्ये काय झालं आहे काय नाही आहे मला याच्याशी काय घेणार. कारण मला माहीत आहे की सगळ्याच ITIची परिस्थिती सारखी नाही आहे. असे खूप ITI आहे की तिथं मास्तरही दिसत नाही, लेकरही दिसत नाही. बरोबर, आणि काहीच होत नाही अक्षरशः. फक्त नावासाठी विद्यार्थ्यांकडे ITIचं सर्टिफिकेट आहे. अशा विद्यार्थ्याचं काय. म्हणून जर तुम्ही ITI केलाही असेल आणि काहीच नसेल, 0 येत नसेल, तेही काळजी करू नका. आणि जर तुम्ही आता ITIला प्रवेश घेतला असेल किंवा घेणार असेल आणि आधीच आपल्या ITI सोबत क्लास करत असाल तर त्याच्यातसुद्धा काही टेन्शन नाही आहे. कारण की पहा मित्रांनो, हे एवढी अपॉर्च्युनिटी चांगली आहे. आधी तर ह्या सगळ्या फॅसिलिटी नव्हत्या आणि आधी खूप साऱ्या विद्यार्थ्यांना माहिती नव्हतं. आज YouTube आहे किंवा अदर काही प्लॅटफॉर्म आहे तर खूप साऱ्या विद्यार्थ्यांना माहीत आहे. जर हा व्हिडिओ कोणी पालकसुद्धा पाहत असेल त्यांनासुद्धा सांगतो आहे की जर तुमचा मुलगा किंवा मुलगी किंवा अजून कोणी रिलेटिव्ह ITI जर करत असेल आतासुद्धा फर्स्ट इयरला जरी असेल ना, तरीसुद्धा त्याला क्लास लावून द्या. कारण की त्याचा ITIचा स्टडी या बॅचमध्ये होऊन जाईल आणि त्याचा जो 2 वर्षाचा प्रिपरेशन टाईम आहे तो वाचेल. जेव्हा तो ITI पास होऊन जाईल तेव्हा त्याच्याकडे डायरेक्ट एक्झामसाठी तो तयार असेल. ठीक आहे, म्हणजे सर्टिफिकेटच असणं आपल्याकडे ITIचं पासआउटचं हे महत्त्वाचं नाही आहे. ती एक्झाम क्रॅक करण्यासाठी जी ॲबिलिटी आपल्यामध्ये हवी आहे, जी कॉम्पिटिशन आहे मार्केटमध्ये आता समाजामध्ये किंवा मग आपल्या सराउंडिंगला, त्याच्यामध्ये सुद्धा आपण टिकलो पाहिजे. आणि इथे आपल्याला फक्त एकच विषय नाही तर अंकगणित आहे, बुद्धिमत्ता आहे, टेक्निकल आहे, 3 ते विषय खूप महत्त्वाचे आपल्या स्टेट गव्हर्नमेंटसाठी. बाकी मग सेंट्रल गव्हर्नमेंटसाठी जर गेलो तर सेंट्रल गव्हर्नमेंटच्या काही जागेसाठी आपल्याला GSसुद्धा लागते, तर तो सुद्धा आपल्याला विषय करणं राहते. तर हे बॅच आपण आधीसुद्धा करू शकतो जर आपण लेट केली असेल तर. नाही तर सोबत काही डाऊट्स आला मला टाकून द्या. कारण की जे डाऊट्स असतील तुमचे ते मला पुढच्या लेक्चर्समध्ये घेण्यासाठी अजून हेल्प होईल. हे सुद्धा एक महत्त्वाची गोष्ट आहे. तर स्टेट आणि सेंट्रल गव्हर्नमेंटच्या सर्व एक्झामसाठी तुम्हाला ही एकच बॅच आहे इंटिग्रेटेड. कारण की माहिती आहे मित्रांनो, आता जसं आता खूप साऱ्या विद्यार्थ्यांनी अजून एक जज केलेला आहे. होप मला वाटते तुमच्याकडे वेळ आहे. कारण की हा सगळा एक इंट्रोडक्टरी पार्ट आहे आणि हा सांगणं खूप गरजेचं आहे. कारण की मग एकदा आपण शिकवण्याला लागलो तर मग आपल्याजवळ जास्त वेळ नसतो. मग आपलं एक्झॅक्ट मोटिवेशनवर येतो आपण आणि आपल्याला आपल्या कन्सेप्टवर येत असतो. बाकी आपण आपल्या लेक्चर्समध्ये वेळ फालतूचा टाईमपास करत नाही. तर लक्ष ठेवा की याच्यामध्ये जे आहे तुम्हाला म्हणजे ही बॅच म्हणजे हे तुमच्याच डोक्यातले डाऊट आहे आणि हे जे सांगणं खूप गरजेचं आहे. खूप साऱ्या विद्यार्थ्यांचा भ्रम होता. म्हणजे आधी जेव्हा 2016ला पेपर झाला होता महाट्रान्सकोचा, तर डिफिकल्ट होता. मग आता खूप साऱ्या विद्यार्थ्यांना वाटत होतं की पेपर डिफिकल्ट यायचे. पहा मित्रांनो, तुमचा ITIचा जो सिलेबस आहे ना, NSQS 4 लेवल किंवा मग CTSचा जो सिलेबस आहे ना, तो ऑलरेडी डेव्हलप झालेला आहे. खूप मोठा ॲडव्हान्स झालेला आहे. इक्विव्हॅलंट टू पॉली झालेला आहे. आणि त्याच्या हिशोबानंच आपण हा सिलेबस आधी जी रेग्युलर बॅच आहे त्याच्यामध्ये सिलेबस डिझाईन केला होता. त्याच्यानुसार म्हणा किंवा माझा जो अनुभव आहे 12 वर्ष शिकवण्याचा आणि एवढ्या 5पेक्षा जास्त पोस्ट काढण्याचा. दुसरी गोष्ट की पूर्ण जे पुस्तकं मी आजपर्यंत रेफर केले असेल ITIचे म्हणा, इंजिनिअरिंगचे म्हणा, त्यातून ज्या मोस्ट ऑफ द क्वेश्चन्स ज्या एरियामधून विचारलेले आहे त्या एरियावर सटीक शिकवलेलं आहे आणि त्याचाच फायदा विद्यार्थ्यांना झाला. असाच
पूर्णपण अभ्यास करून भविष्यातील सगळ्या आणि येणाऱ्या एक्झामचा म्हणजे ज्या काही असतील आता अपडेटेड सिलेबस त्याच्यानुसारच हा नवीन अपडेटेड सिलेबस अरेंज केलेला आहे. तर आपण असं काहीच प्रेडिक्ट करू शकत नाही की बा पेपर हा सोपाच येईल आणि पेपर हा कठीण येईल. तेच झालं आता ट्रान्समिशनसाठी की ट्रान्समिशनचा पेपर हा कठीण येईल त्याच्या हिशोबानं आपण पूर्णच केलं. आपण तर सगळंच केलं, सोपं, मीडियम, कठीण. काही विद्यार्थ्यांनी फक्त कठीणच केलं आणि मग पेपर सोपा आला तर त्यांना वांदे झाले त्यांचे. थोड्या एक 1-2 मार्कांनी रिझल्ट गेले. ज्या गोष्टी सांगितल्या ज्या विद्यार्थ्यांना परफेक्ट केल्या ना त्याला नक्की माझ्या अकॅडमीमधून यशच मिळालेलं आहे. ज्यानं नाही केलं तो कुठंतरी राहून गेला मागं आणि आता पस्तावत आहे की काश सगळं केलं असतं, वेळ दिला असता थोडासा तर माझंसुद्धा सिलेक्शन झालं असतं. तर असं मित्रांनो अजूनही वेळ गेली नाही. मग आता काय झालं की महापरीक्षांचा पेपर जो आहे तो थोडा सोपा आला होता. थर्ड शिफ्टच्या पोरांना विचारा महापरीक्षांच्या की कसे क्वेश्चन्स होते, तेव्हा त्यांना कळलं की खरंच सरांनी जे शिकवलेलं आहे ते लेवल बरोबर आहे. सगळ्याच विद्यार्थ्यांना त्याचा फायदा झाला. मग आता या उद्देशानं महावितरणचा पेपर बस सोपा येईल हे सगळ्यांनी मानून घेतलं, प्रेडिक्ट करून घेतलं. एकदम भविष्यवाणी 100% खरी आहे अशी ठरवली आणि बस सोपं वाचून गेले. काही कोणी नेहमी वाचून गेलं, कोणी काही बस एवढंही IBPS मूर्ख नाही आहे की ते पॅटर्न्स आपले ते आपल्याला पूर्ण फॉलो करतात, पण आपण त्यांना फॉलो करतो हे त्यांनाही माहीत नाही असेल. बरोबर. मी माझ्या बॅचमध्ये नेहमी ॲडव्हान्स देण्याचा प्रयत्न करतो की विद्यार्थ्याला याच्या पुढचा जरी प्रश्न विचारला असेल तरी तो त्याला आला पाहिजे. तर आता याच्यामध्ये काय झालं की महावितरणचा पेपर सोपा आला. महावितरणचा पेपर हा कठीण आला. काही शिफ्टचे सेकंड डेचे सोपे होते, पण बाकीचे फर्स्ट आणि थर्ड डेचे पेपर हे कठीण होते. खूप सारे पोरं अरे बापरे हे काय होईल, एवढे सारे न्यूमेरिकल्स. बरोबर. पहा मित्रांनो, आणि मी तेवढं चॅप्टर करून गेलो होतो. हे सगळं जे आहे ना हे एक्झामच्या तोंडावर आहे. मी माझे लेक्चर जुने व्हिडिओ पाहून घ्या, तुम्ही उचलून घ्या. मी तुम्हाला नेहमी सांगितलं, विद्यार्थी जेव्हा मला विचार सर इम्पॉर्टंट चॅप्टरची लिस्ट द्या. अबे मी काय देव आहे तुम्हाला इम्पॉर्टंट चॅप्टर देऊ, तुम्ही कराल आणि तुम्ही लागून जाल. बरोबर. जर तुम्हाला मी आधीही सांगितलं कोणतेही पोस्ट काढायची असेल मित्रांनो कम्प्लीट सिलेबस करावा लागतो. बरोबर. तो एक्झामिनर कधी काय विचारेल याच्याशी आपल्याला काहीही अंदाज नसतो. हां, आपण फक्त त्याच्यातलं त्या 30 चॅप्टर असेल, 25 असेल, 35 असेल त्याच्यातलं जे जास्त इम्पॉर्टंट आहे त्याला आपण जास्त वेळ देतो. जे कमी इम्पॉर्टंट आहे त्याला कमी वेळ देतो. म्हणून असं सोडून द्या की मी 10 चॅप्टर करेल आणि 15 ते पेपरच्या वेळेवर असतो की बा आता आपला अभ्यास नाही झालेला आहे पण तरी आपल्याला एक होप ठेवायची आहे. तेव्हा आता तुमचं इनिशियली आहे, आता तुम्ही शांततेत अभ्यास करू शकता. तर डोक्यातून काढून टाका ते की बा वितरणचे पेपर तर सोपाच होता किंवा परीक्षांचा पेपर सोपा होता, मग मास्तर एवढा वेळा कठीण शिकवणं. मला माहीत आहे मित्रांनो की तुम्हाला काय शिकवलं पाहिजे, तुमच्यापेक्षा तुम्ही काय शिकायला पाहिजे. कारण खूप सारे विद्यार्थ्यांचे रिझल्ट याच कारणानं गेलेले आहे की काय शिकावं याच्यापेक्षा काय नाही शिकावं, काय सोडावं. एखाद्या कन्सेप्टमध्ये जे लागतात तर त्याच्यामध्ये पुरी PhDच करून टाकतात. एवढी भयानक. आपल्याला PhD नाही करायची आहे, आपल्याला स्पर्धा परीक्षा क्रॅक करायची आहे. विद्यार्थी काय करत आहे, तू काय करत आहे, कोणत्या डायरेक्शनला जात आहे. शेवटी सगळा खेळ हा असतो. असंच म्हणजे एक तुम्हाला आता स्टोरी नंतर सांगतो, पण हेच आहे शेवटी की तुम्ही जर एखाद्या मार्गानं निघाले, तुम्हाला असं वाटलं की आपण पायी चालून जाऊ, पण तुम्हाला माहीतच नाही की तो मार्ग योग्य आहे की अयोग्य आहे. तर खूप दूर गेल्यावर कळेल की अरे आपण चुकीच्या मार्गानं आलो आहे. त्याच्यापेक्षा एखाद्या ॲटोवाल्याला 10 रुपये दिलेले बरे आणि एक्झॅक्टली त्या पॉईंटवर गेलेले बरे. कारण की हा वेळ तुमचा वाचेल, तुमची मेहनतसुद्धा वाचेल. आणि कोचिंग काय असं नाही आहे तुम्हाला रिझल्ट देते म्हणजे एकदमच आता नोकरी लावून देते म्हणून. बरोबर. ही एक मेहनत आहे जी मी घेतो आहे विद्यार्थ्यांवर, तुम्ही स्वतःवर घेत आहे आणि त्याचंच फळ हे तुमचं सक्सेस आहे. बरोबर. असो, ठीक आहे. तर हे सगळ्या गोष्टी महत्त्वाच्या होत्या तर मला सांगणं, कारण की उच्च शिक्षित अनुभवी विविध सरकारी. कारण की असं नाही आहे की मी कोणत्या पोस्टवर लागलो नाही आणि येऊन इथं बकाल्या करत आहे. बरोबर. पहिले पोस्ट काढलेल्या आहेत खूप साऱ्या. ITपासूनचं एज्युकेशन्स आहे, अनुभव आहे शिकवण्याचा. माझं पॅशनच आहे शिकवणं, कारण की मी आयुष्यभर हेच काम करत राहणार आणि मला ते माझ्या नसनसमध्ये आहे. आणि मला माहीत आहे की कोणता कन्सेप्ट तुमच्याकडे किती नॉलेज आहे ते महत्त्वाचं नाही आहे, तुम्ही ते नॉलेज कशाप्रकारे एक्सप्लेन करून सांगता ते खूप जास्त महत्त्वाचं असतं. मला तरी असं वाटतं. याच अनुभवाचा फायदा मित्रांनो तुम्हाला नक्की होणार. तुम्ही जसं एक लेक्चर्स कराल पुढे तसं तुम्हालाकडे सरळ डाऊट विचारायचंच काम नाही आहे. ठीक आहे. आणि हे मी नेहमी माझे जुने विद्यार्थी सांगतात. असो, तर ITI करत असलेल्या विद्यार्थ्यांना तर मी सांगितलंच आहे की तुम्ही आता ITI करत असाल तर तुम्हाला आताही येणाऱ्या एक्झाम म्हणजे फायनल इयर एक्झामचे जे फर्स्ट इयर सेकंड इयरचे एक्झाम्स राहतात तिथेही फायदा होईल. आणि लगेच तुमचा ITI झाल्यानंतर तुम्ही ज्याही एक्झाम द्याल त्याच्यामध्ये तुम्हाला पहिल्या चान्समध्ये क्रॅक भेटेल. असे विद्यार्थी की ज्यांनी 3-3 महिन्यामध्ये 4-4 महिन्याच्या स्टडीमध्ये सेंट्रल गव्हर्नमेंटच्या पोस्ट काढलेल्या आहे. मला येऊन भेटा, मी तुम्हाला दाखवतो त्यांचे नावं आणि त्यांचे रिझल्ट्स आणि त्यांचे फीडबॅक्स. ओके. खूप साऱ्या मी जास्त फीडबॅक टाकत नाही, कारण मला माहीत आहे की ते एक पब्लिसिटी स्टंट वाटतो. आणि जेव्हा तुम्ही कळाल, विद्यार्थ्यांना विचाराल तेव्हा तुम्हाला कळेलच की काय आहे तर क्लासेस. तर बॅच ही रेकॉर्डेड फॉर्ममध्ये आहे, त्याच्यामुळे तुम्ही ते कधीही करू शकता.
ठीक आहे रेकॉर्डेड. आणि व्ह्यूची जे जर पॉईंट पाहिला तर आपण 4 व्ह्यू दिलेले आहे, जे सफिशियंट आहे. मोर दॅन एक लेक्चर्स तुम्ही मित्रांनो 4 वेळेस पाहू शकता. एवढा वेळ जर तुम्ही त्याला दिलं म्हणजे तुम्ही किती म्हणजे विचार करा. मला तरी वाटतं की एवढं काही सफिशियंट नाही. तुम्ही जर सिंगल क्लास करत असाल तर हा व्ह्यू मोर दॅन सफिशियंट आहे मला तरी वाटते, कारण याच्यापेक्षा काही गरज नाही. आणि जर तुमचे व्ह्यू संपलेही बाय चान्स एखाद्या वेळेस एखाद्या चॅप्टरसाठी किंवा अजून काही चॅप्टर्स तुम्हाला इम्पॉर्टंट वाटले तर आम्हाला कॉन्टॅक्ट करा, ते तुम्हाला आम्ही सुरू करून देऊ, काही प्रॉब्लेम नाही आहे. तुम्हाला याच्यामध्ये 15,000पेक्षा जास्त PDF स्वरूपात MCQ नोट्ससुद्धा आहे, तेही इंग्लिश मराठीमध्ये. मित्रांनो IITच्या विद्यार्थ्यांसाठी फक्त इंग्लिशचाच हा सोर्स होता. मी 2 वर्ष अख्खे 1-1.5 वर्ष 2 वर्षापर्यंत मेहनत करून एक क्वेश्चन्सला मराठीमध्ये कन्वर्ट करून विद्यार्थ्यांना समजून दिलेल्या सोर्सेस अवेलेबल करून दिलेले आहे. आणि असा डेटा मग विद्यार्थी कुठेतरी कॉपी पण होतो, त्याचंसुद्धा वाईट वाटतं. पण मी तो विचार न करता खूप साऱ्या विद्यार्थ्यांना माझं कंटेंट मी दिलेलं आहे. मी कोणाचाही कंटेंट कॉपी करत नाही, लोक माझं कंटेंट कॉपी करतात. हे सुद्धा एक वस्तुस्थिती आहे. असो तर ठीक आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला फ्री रेकॉर्डेड एक MCQ बॅच आहे जुनी, तीसुद्धा तुम्हाला अवेलेबल आहे. जर नवीन काही लेक्चर्स ॲड झाले तर ते सुद्धा तुम्हाला त्याच्यामध्ये अवेलेबल राहिली. आणि एक्झाम मी नेहमी म्हणलो होतो माझ्या जुन्या विद्यार्थ्यांना की थांबा एक्झामपर्यंत, एक्झामच्या दिवशी मी तुम्हाला एक्झॅक्टली अजून काहीतरी वेगळं शिकवेल. आणि जेव्हा मी कार्यशाळा घेतल्या 3 दिवसाचा मित्रांनो, 5-5, 6-6 क्वेश्चन जसेच्या तसे त्या कार्यशाळेतून भेटून आले. आणि यावेळी जेवढे सिलेक्टेड विद्यार्थी त्यातल्या अर्ध्या 40% विद्यार्थ्यांनी मला म्हटलं असेल की सर फक्त म्हणजे मोस्ट ऑफ द कार्यशाळेचा आम्हाला फायदा झाला. म्हणजे थेरीचा तर झालाच होता, कार्यशाळेचा वेगळा म्हणजे आम्ही लीडला राहू शकलो बाकी विद्यार्थ्यांच्या तुलनेमध्ये, कारण की तिथे खूप काही वेगळं होतं. तर इथे तुम्हाला फ्री 20पेक्षा जास्त चॅप्टर्स. फ्री हा शब्द आहे पण ऑब्व्हियसली हे सगळं काही या फीमध्ये इन्क्लुडेड आहे. अदरवाईज तुम्हाला टेस्ट सिरीजसाठी वेगळे फीस भरावी लागतात, ती नाही आहे. याच्यामध्ये 20+ फुल लेंथ टेस्ट सिरीज आहेत, ज्या जनरल एक्झाम्सला ऑल ओव्हर एक्झाम्सला गृहीत धरून केल्या जाईल. जर समजा एखादी स्पेशल जर मी टेस्ट सिरीज लॉन्च केली असेल एखाद्या इस्रोच्या एक्झामसाठी तर ती मात्र तुम्हाला वेगळी परचेस करावी लागेल. पण याच्यामध्ये जे आहे हे ऑल ओव्हर एक्झाम्सला धरून आपण एक 50 क्वेश्चनची फुल लेंथ टेस्ट सिरीज अरेंज करतो ओव्हरऑल सिलेबसला, तर ती तुम्हाला भेटेल. जर चॅप्टर वाईज टेस्ट तुम्हाला भेटतील 20+ म्हणजे 30+ म्हटलं तरी चालेल तुम्हाला, कारण की प्रत्येक चॅप्टरवर आपण एक टेस्ट घेणारच आहे जेवढे चॅप्टर्स होतील. डिजिटल बोर्ड क्लासरूम आहे, तर आपल्याला आता तसंही मी आधीच्याही बॅचमध्ये पूर्ण डिजिटल याचा प्रोजेक्टरचा वापर करून प्रत्येक गोष्ट शिकवताना तुम्हाला एक गोष्ट दाखवून शिकवतो आहे प्रॅक्टिकली. जीवनामध्ये आपण ती कुठं पाहिलेली आहे, कसा त्याचा वापर होतो आणि आपल्याला ती कशी लक्षात ठेवता येईल. जॉब नोटिफिकेशन ज्या असतील त्या तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवर मिळतीलच. तर तुम्ही IITIA नॉलिफाय हे आपलं ऑफिशियली टेलिग्राम चॅनल, त्याला तुम्ही जॉईन करू शकता. मोटिवेशन तर काही विचारच नाही, कारण मला माहीत आहे की तुम्हाला वेळोवेळी मोटिवेशनची गरज असते. तुम्ही 10 लेक्चर्स कराल, 11व्या लेक्चरला दम टाकून द्याल, बरोबर. पण तुम्ही 10 लेक्चर्स म्हणजे वेळोवेळी तुम्हाला जेव्हा जेव्हा आवश्यकता असेल तेव्हा तेव्हा माझ्याकडून मोटिवेशन भेटेलच. कारण की या सगळ्यामध्ये पोरं खूप सारे आधीपासून तयारी करत होते, काही 20पासून काही 21पासून. त्यांना पूर्ण 24पर्यंत मोटिवेट ठेवणं हे खूप मोठं मित्रांनो माझ्यासाठी स्ट्रगल काम होतं. आणि खरी आहे ती गोष्ट. आज त्यांनी मेहनत केली, वेळ दिला म्हणून ते सक्सेस आहे. आज ते रिलॅक्स झोपून राहिलेले आहे, त्यांना काही टेन्शन नाही आहे. भविष्य त्यांचं उज्ज्वल झालं आता, त्यांचं त्यांच्या फॅमिलीचं काही टेन्शन नाही आहे. विचार करा तुम्ही. म्हणून त्यांनी जर हाच विचार केला असता समाजाचा, न सोडून दिलं असतं, वेळ लागते बा आता मग पाहू, तर झालं गेलं सगळं वाया. ठीक आहे. आणि कमावून 2 वर्षात किती पैसे कमावले असते कॉन्ट्रॅक्ट कोण ते साध्या याच्यावर. पण आता ते पैसे एका 6 महिन्यात 2 महिन्यात निघतील ना, बरोबर. तर वेळेला खूप महत्त्व आहे आणि तुमच्याकडे तर वेळ आधीपासूनच आहे. तसं तर अजून जे विद्यार्थी जॉईन करतील त्यांना ॲडमिशन प्रोसेस तुम्हाला मी व्हॉट्सअपवर मे बी समजून सांगितलेच असेल. आमच्याशी संपर्क करू शकता तुम्ही या नंबरवर 9604931449 8625931449. ऑनलाईन तर तुम्ही पाहूनच राहिलेलं आहे. ऑफलाईनसुद्धा क्लासेस अवेलेबल आहे अमरावतीला. एक आपली अकोल्यालासुद्धा बॅच चालते विकेंडला, तर त्याच्यासाठी जर कोणी इंटरेस्टेड असेल तर ते सुद्धा तुम्ही नावं देऊ शकता. बाकी ऑफलाईन बॅचसुद्धा लवकरच चालू होणार आहे किंवा अधूनमधून बॅचेसचा ह्या शेड्यूल असतातच. तर तुम्ही तुमचं रजिस्ट्रेशन किंवा ॲडमिशन्स ही ऑफलाईन बॅचलासुद्धा करू शकता. असो ठीक आहे. तर हेच होतं पूर्ण इंट्रोडक्टरी पार्ट, कारण की सांगणं गरजेचं होता. होप तुम्ही हा पूर्ण पाहिला असेल. आणि ज्यांनी जे इथपर्यंत टिकले तेच माझे विद्यार्थी आहे. जे 5-10 मिनटात सोडून गेले असेल मे बी ह्या यूट्यूबवर जर तुम्ही पाहत असेल तर तो लागाच्याच लायकीचा नाही आहे. मी हे सरळ सांगतो आहे, कारण एवढाही जर तुमच्याकडे वेळ नसेल तर मग मला असं वाटतं की तुमच्याकडे वेळ आहे कशासाठी, फक्त रील्स पाहण्यासाठी. 1-1 तास आपण रील्स पाहत राहतो आणि जीवनाचा करिअरचा प्रश्न आला. कारण इथं त्रास होते ना मित्रांनो, हे त्रास इथं कोणती मजा येऊन राहिली, ना कोणी नाचून राहिलं, ना कोणी गाणं म्हणून राहिलेलं आहे, ना कोणता काही अजून जोक चालू आहे. सगळा काही खेळ आहे हा स्वतःच्या करिअरवर गोष्ट आल्या आपण पाहतो. आपण मग नंतर स्ट्रगल करायला तयार आहे, बरोबर. 40-30 वर्ष रक्त सांडल्यापेक्षा फक्त 3 वर्ष किंवा 1 वर्ष घाम गाळा मित्रांनो, भविष्य तुमचं चांगलं आहे, बरोबर.
हे लक्षात ठेवा. आणि मी म्हणेल की स्टेट गव्हर्नमेंटपेक्षा सेंट्रल गव्हर्नमेंटला आणखी जास्त भर द्या. तिथे काय रॉयल जॉब आहे, इस्रो, बार, DRDO, तुम्हाला स्वतःचं करिअर आहे, तुम्ही खूप साऱ्या सायंटिस्ट लोकांसोबत जॉब करता, काम करतात, देशासाठी काहीतरी काम करतात, खूप चांगले पॅकेजेस आहे. खूप सारे आपले विद्यार्थी अनेक क्षेत्रामध्ये आहे, असं कोणतं क्षेत्र नाही की ज्याच्यामध्ये विद्यार्थी नाही आहे, तुम्हाला सापडतीलच. तर ही जी आहे जुनी, आता हा सगळा इंट्रोडक्टरी पार्ट होता. अजून हे सगळे तुमचे डाऊट होते, कारण की हेच तुम्ही मग मला नंतर विचारत राहतात. कारण जे विद्यार्थी डायरेक्टली बॅच जॉईन करतात त्यांना काहीच माहीत नाही राहत. मग हे कसं, मी किती वेळेस लेक्चर पाहू शकतो सर, आणि मग मला काय काय भेटन, आणि मग मी असं कसं, मग मला डाऊट आला तर मग मी डाऊट कसं विचारून, मग मी कसं लिहून, मग मी कायच्यावर लिहून, सगळं सांगतो. फक्त आता तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी सांगितल्या. ही चॅप्टर लिस्ट आहे जुनीवाली, ज्याच्यामध्ये 30 चॅप्टर्स आहे. हे तर आता नवीन सिलेबसमध्ये येतीलच सगळे, पण अजून काही नवीन चॅप्टर्स मी याच्यामध्ये ॲड करणार आहे. जर मला वाटले तर ते पण तुम्हाला भेटेल, करणारच आहे. आणि अजून तुम्हाला एक सांगतो की जे नवीन विद्यार्थी असतील ITला प्रवेश घेणार, त्यासाठी मी फाउंडेशन बॅचसुद्धा लॉन्च करत आहे एक सेपरेटली. त्याच्यात आणखी तुम्हाला अजून काही वेगळं भेटेल, ते लेक्चरसुद्धा तुम्हाला इकडे इन्क्लुडेड राहतील. तुम्ही काहीच काळजी करू नका, कोणतीही पोस्ट आली ना ते सुटणार नाही हातातून, हा माझा चॅलेंज आहे. फक्त तुम्ही मेहनत करायला तयारीत राहा. ठीक आहे. सिक्वेन्स हा आता थोडासा चेंज करणार आहे मी मागं पुढे, त्याच्याबद्दल पाहू आपण. पण आता आपला पहिला चॅप्टर जो आहे तो बेसिक इलेक्ट्रिसिटी, दुसरा DC सर्किट, हा आपल्याला पाहायचाच आहे, इलेक्ट्रिकल मटेरियल्स वगैरेपर्यंत. तर चलो स्टार्ट करते आपण. आपलं श्री गणेश आहे नमः. तर फर्स्ट चॅप्टर आहे आपला बेसिक इलेक्ट्रिसिटी. इथपर्यंत तुम्ही आले, त्याच्यावर अजून तुमचं अभिनंदन. ठीक आहे, रिलॅक्स राहा, काही टेन्शन नका घेऊ, कारण की आपल्याला आरामात शिकायचं आहे. भरपूर वेळ आहे आपल्याकडे. एक कन्सेप्ट आपल्याला क्लिअर करायचा आहे. ठीक आहे. सगळ्यात महत्त्वाची अजून महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला सांगतो की हा पहिला चॅप्टर एवढा इम्पॉर्टंट आहे की हा जर तुम्ही स्किप केला आणि तुम्ही जर सिद्धतनं नाही केला ना, तर पुढे तुम्हाला खूप साऱ्या ठिकाणी अडचण येईल, लक्षात ठेवा. आणि हा बेसिक इलेक्ट्रिसिटी म्हणा की इथून 5-6 चॅप्टर जे आहेत येणारे पुढचे, ते सगळे बेसिकच आहेत, बरोबर. आणि या बेसिकचा फायदा जवळपास जर 50 क्वेश्चन्स आपल्याला एक्झाममध्ये येत असेल ना, तर 15 ते 20 क्वेश्चन जे आहेत ते एकट्या या 5-6 चॅप्टरवर असतात. जर बेसिक इलेक्ट्रिसिटीचा विचार केला ना, तर 7-8 क्वेश्चन्स तुम्हाला बेसिक इलेक्ट्रिसिटीवरच भेटतात. ओके, मोस्ट ऑफ द एक्झाम्समध्ये. त्याच्यामुळे याला सिद्धत लागा. आता तुम्ही माझ्यासाठी पूर्ण ब्लँक आहे हे समजूनच आपण फक्त सुरुवात करू आपल्या बेसिक इलेक्ट्रिसिटीला. मला माहीत आहे तुमचं मॅथमॅटिक्ससुद्धा कच्चं आहे, तुम्हाला प्लस मायनसचा सुद्धा प्रॉब्लेम आहे काही विद्यार्थ्यांना, तेही तुम्ही काळजी करू नका. त्याच्यासाठी मी तुम्हाला स्पेशली मॅथमॅटिक्सचे लेक्चरसुद्धा याच्यातच इन्क्लुडेड करून देणार आहे. याच म्हणजे थेरीच्या वेगळे याच बॅचमध्ये बेसिक मॅथमॅटिक्सचे, कारण बेसिक मॅथमॅटिक्स आहे, कारण मला माझ्या याच्यामध्ये बेसिक मॅथमॅटिक्सची गरज आहे. सिम्प्लिफिकेशन तुम्हाला आलं पाहिजे, लसावी वगैरे तुम्हाला लसावी काढता आला पाहिजे, नाही मसावी पण लसावी तरी मला माझ्या इलेक्ट्रिकलमध्ये काढता आला पाहिजे. ह्या सगळ्या गोष्टीचे लेक्चर्स मी तुम्हाला सेपरेट अवेलेबल करून देईन. तुम्ही जेव्हा ॲप्टिट्यूड रिझनिंगची बॅच कराल तेव्हा करालच, पण मला माझ्यासाठी सुद्धा आवश्यकता आहे. काही बेसिक फिजिक्सच्या गोष्टी असतात त्यासुद्धा तुम्हाला इन्क्लुडेड करून देईल मी. अजिबात तुम्ही काळजी करू नका, कारण हे पूर्ण बॅच हे इंटिग्रेटेड आहे आणि अपडेटेड आहे. तर पहा, आता पहिला चॅप्टर आहे आपला बेसिक इलेक्ट्रिसिटी. तर पूर्ण ब्लँक आहे. आता तुमच्याकडे काय, तुम्ही नोट्स जे बनवायचे आहे ते तुम्ही स्वतः बनवा. तुम्ही पूर्ण एक जे झेरॉक्सचं पेजेस असतात त्याचं एक स्पायरल रजिस्टर बनवू शकता, किंवा डायरेक्ट मार्केटमध्ये बुक स्टॉलला तुम्हाला एक कोरं रजिस्टर भेटते. लाईनवाला रजिस्टर घेऊ नका. आता तुम्ही लाईनला लिहायला तेवढे काही पहिल्या वर्गातले विद्यार्थी नाही आहे की लाईनला धरून तुम्ही लिहिलं पाहिजे. लाईनचं रजिस्टर मला अजिबात आवडत नाही आणि मी विद्यार्थ्यांना कधीच सजेस्ट करत नाही आहे. ओके, 10वा 9वा 10वा वर्ग संपला, खतम झालं ते आता लाईनचं रजिस्टर. त्याच्यानंतर आपण प्लेन रजिस्टरवर लिहा. 1-2 वेळेस लाईनला तिरप्या जातील, मग नंतर सरळच येण्याचा प्रयत्न करा. लावा थोडंसं तिरपं डोळे करा आणि लाईन सरळ काढण्याचा प्रयत्न करा. प्लेन रजिस्टरवर लिहिण्याचा वेगळा फायदा आहे, कारण की तिथे त्या ज्या गोष्टी आपण लिहितो ना त्या चित्रासारख्या आपल्या डोक्यामध्ये जमा होतात. तुम्हाला एखादी गोष्ट पाठ करताना जर एखाद्याचं नाव पाठ करायला म्हटलं ना तर फार प्रॉब्लेम जाते एखाद्या लोकेशनचं. पण एखाद्या लोकेशनचं तुम्हाला जर चित्र दाखवलं ना तर त्या लोकेशनला तुम्ही एवढं चांगलं व्हिज्युअलाइज करता की आजूबाजूला काय आहे, कोण कुठं उभं आहे, बरं, हे सगळं तुम्ही सांगू शकता. तुम्हाला जर आजही विचारलं की तुमच्या कॉलेजचं फ्रंटचं गेट कसं आहे, कलर कोणता आहे, तर तेही तुम्ही सांगू शकता. कारण की व्हिज्युअलायझेशन खूप पिक्चर्स हे आपल्याला जास्त लक्षात राहतात, व्हिडिओ आपल्याला जास्त लक्षात राहतात, जास्त करून आपल्याला ऑडिओ नाही लक्षात राहत. तर याच ऑडिओला आपण व्हिडिओची साथ देऊ आणि हा सगळा थेरी जो आहे हा आरामात पाठ करून टाकू आपण. पाठ करायची गरज नाही मित्रांनो, कन्सेप्ट समजला ना पाठ करायची गरज आहे. हां, फक्त जे एकदम रट्टा मारवाल्या गोष्टी असतात, काही वर्ष असतील, काही एखादा डायरेक्ट
फॉर्म्युला असेल की त्या डीपमध्ये जाण्याची काही आवश्यकता नसते, त्याचं एक्सप्लेनेशनची काही गरज नसते. काही व्हॅल्यूज असेल जसं एक मटेरियल्स आहे, मटेरियलची डायइलेक्ट्रिक स्ट्रेंथ आहे, तर त्या पार्ट करायच्या आहे. तर ते तिथंच फक्त आपला रट्टा मारायचा आहे. बाकी कोणत्याही कन्सेप्टला कोणत्याही घ्या, ॲप्लिकेशन्सला सुद्धा नाही किंवा कोणत्या वर्किंगला नाही, काहीच नाही. प्रिन्सिपलला सुद्धा मी म्हणेल नाही, कारण की त्या सगळ्या गोष्टी कन्सेप्च्युअल आहे, त्या आरामात लक्षात राहतात. चल, तर आता येऊ आपण आपल्या टॉपिकवर बेसिकली. तर पहा, एकदम झिरोपासून की कोरा आय टीचा विद्यार्थी जरी असेल तसं, तर तुम्हाला ते कोरंवालं रजिस्टर वापरायचं आहे. 2-3 कलर पेनचा तुम्ही यूज करू शकता, त्याच्यावर लिहा. जास्त काही त्याला घोटघाट करू नका, नोट्स बनवा. आपण त्याचा हे पाहू पुढे. तर आता लक्ष द्या. आता पहिला चॅप्टर आहे आपला बेसिक इलेक्ट्रिसिटी. तर व्हॉट इज मीन बाय इलेक्ट्रिसिटी. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे इलेक्ट्रिसिटी म्हणजे काय आहे. आणि अजून एक महत्त्वाची गोष्ट की सर लँग्वेज कोणती आहे आपल्या आय टीची. आता पहा, लक्ष ठेवा की एक सेकंड, लँग्वेज कोणती आहे. तर आपल्या जी एक्सप्लेनेशनची आय टीची बॅच आहे बेसिकली, तर एक्सप्लेनेशनची लँग्वेज आहे ती मराठीच आहे. पण जे वर्डिंग आहे, परमॅबिलिटी असेल किंवा करंट व्होल्टेज, हे मराठीमध्ये जेवढे होतात तेवढे मी सांगणारच. पण याची जे रायटिंग आहे ते आपण इंग्लिशमध्येच ठेवणार आहे वर्डिंगची. राहिलं दुसरी गोष्ट की काही डेफिनेशन्स असतात. जसं आता मी सांगितलं की इलेक्ट्रिसिटी म्हणजे काय, एक इलेक्ट्रिसिटीची डेफिनेशन. हा इलेक्ट्रिसिटी शब्द आला कुठून, हिस्ट्री काय आहे, मी तुम्हाला एवढ्या म्हणजे इंटरेस्ट घेऊन शिकवणार आहे. आणि तुम्हाला सुद्धा इंटरेस्ट घेऊन पूर्ण शिकायचं आहे, कारण की एक कन्सेप्ट याच्यातला महत्त्वाचा आहे. आपण थोडंसं हिस्ट्रीपासूनच सुरुवात करणार आहे या चॅप्टरची. पण त्याच्या आधी काही गोष्टी आहेत त्या की हा जो शब्द आहे इलेक्ट्रिसिटी, याच्यावर आपण आहे. तर बेसिकली एक डेफिनेशन आहे समजा की व्हॉट इज मीन बाय इलेक्ट्रिसिटी. आता मी हा शब्द असा एक डेफिनेशन इंग्लिशमध्ये बोललो आहे, कारण की होऊ शकते काही विद्यार्थी जे असतात पॉलिटेक्निकचे, काहीचा आय टी प्लस पॉली झाले असतात, तर त्यांना एकदम AJEची बॅच झेपत नाही, तर ते हेच बॅच करतात. आणि याच बॅचचा फायदा त्यांना डिप्लोमा लेवलच्या एक्झामलासुद्धा होतो. तर जर समजा मी डेफिनेशन एखादी इंग्लिशमध्ये सांगितली तर ती तुम्हाला मराठीत लिहून देईल, हे माझं हे आहे, विश्वास आहे तुम्हाला, चॅलेंज आहे. त्याच्यात तुम्ही काही एकदमच सोपं जर असेल आणि 2-3 शब्दाची एखादं, तर ते मराठीमध्ये मला तरी वाटेल लिहिण्याची आवश्यकता नाही. एवढे तुम्ही गरीब नाही, कारण की आजकाल इंग्लिश बऱ्यापैकी सगळ्यांनाच येते. पण मराठीमध्ये लिहून देईल तुम्हाला. जरी मी समजा इथे डेफिनेशन एखादी इंग्लिशमध्ये सांगितली असेल, बोललो असेल, ती तुम्हाला मराठीमध्ये लिहून देईल. तुम्ही काळजी करू नका, ठीक आहे, अजिबात. तर आता पहा, व्हॉट इज मीन बा. आता हे एवढं बोललो इंग्लिशमध्ये, बा इंग्लिशमध्येच मास्टर शिकवेल का नाही. आपली दुसरी पण बॅच सुरू होणार आहे AJEची, त्याच्यामध्ये राहील इंग्लिश, ठीक आहे. तिथे टोटली तिथं रायटिंग हे इंग्लिशमध्ये आहे आणि एक्सप्लेनेशन मराठी प्लस इंग्लिशमध्ये राहणार. तर पहा, आता आपल्याकडे पहिला क्वेश्चन आहे की इलेक्ट्रिसिटी म्हणजे काय. व्हॉट इज मीन बाय इलेक्ट्रिसिटी. इलेक्ट्रिसिटी म्हणजे काय, हा आपला सगळ्यात महत्त्वाचा डाऊट आहे. तर इलेक्ट्रिसिटी इज नथिंग बट अ ट्रान्सफर इलेक्ट्रिकल पॉवर ऑर चार्ज. आता हे थोडंसं इंग्लिशमध्ये बोललो आहे मी, तेव्हा मास्तर इंग्लिशमध्ये शिकवेल का नाही, पूर्णपणे इंग्लिश हे. पण आपल्याला इंग्लिशची जोड ठेवायची आहे आपल्या टीचिंगमध्ये. का बरं सर, आपण तर मराठीवाले विद्यार्थी आहे, आपण तर महाराष्ट्र मराठी, आपली मराठी आपली भाषा. हो भाऊ, आपली मराठी आपली भाषा. पण सेंट्रल गव्हर्नमेंटला गेल्यावर सगळ्याच एक्झामला तुम्हाला मराठी दिसेल असं नाही आहे. आणि हा सगळा खूप महत्त्वाचा खेळ आहे बरं, खूप महत्त्वाचा खेळ आहे. तुम्हाला मी सांगतो, तुम्ही मराठीमध्ये जरी शिकले असेल ना आतापर्यंत, पण याच्या पुढे जेव्हा तुम्ही शिकाल, कन्सेप्ट आपण सगळे समजून घेऊ, काहीच प्रॉब्लेम. आपण आपल्या लँग्वेजमध्ये जेव्हा कन्सेप्ट समजून घेऊ तेव्हा आपल्याला ते लक्षात ठेवण्यासाठी फार सोपे जातील. पण जेव्हा तुम्ही MCQ सॉल्व कराल, तेव्हा माझं पर्सनली ओपिनियन आहे तुम्हाला की ते MCQ तुम्ही इंग्लिशमध्येच सॉल्व करा. सुरुवातीला तुम्हाला थोडासा त्रास जाईल, एखादा महिना, कारण वर्ड्स नवीन असतात इंग्लिशचे, तुम्हाला प्रॉब्लेम जाईल. प्रोपोर्शनॅलिटी, इन्व्हर्सली प्रोपोर्शनल वगैरे वगैरे काही. आता व्होल्टेज करंट आहे बेसिकली सगळ्यांना माहितीच आहे, पॉवर वगैरे. तुम्ही पॉवर जरी लक्षात ठेवलं तरी चालते, काही त्याला शक्ती लक्षात ठेवण्याची गरज नाही. एनर्जीला जरी लक्षात ठेवलं, ऊर्जा नाही लक्षात ठेवलं तरी चालेल, कारण की तुम्ही MCQ इंग्लिशमध्ये ट्राय करा मित्रांनो. खूप साऱ्या विद्यार्थ्यांचे रिझल्ट हे एक मार्कानं पॉईंट मार्कानं गेले, कारण की त्यांनी एकच क्वेश्चन हा इंग्लिशमध्ये वाचून राहिला, नाही समजला तर मराठीमध्ये वाचून राहिला. हे खूप वेळ गेला मित्रांनो याच्यामध्ये. आणि हे नका करू तुम्ही. हे तुम्ही स्टडी करताना कराल, पण जेव्हा फायनल पेपरला बसले असाल, जेव्हा टेस्ट तुम्ही द्याल, तेव्हा फक्त एकच लँग्वेजचा वापर करायचा आपल्याला. एखादा क्वेश्चन खूपच आता डिफिकल्ट आहे, लेंदी आहे, नाही पचून राहिला आपल्याला, नाही समजून राहिला, तर मग त्याला आपण मराठीमध्ये कन्वर्ट करून पाहून राहिलो आहे, ते ठीक आहे. म्हणून मग मी मोस्ट ऑफ म्हणजे वर्ड्सचा जो यूज आहे तो करेल, कारण की जेणेकरून तुम्ही जेव्हा MCQ वाचाल तेव्हा तुम्ही त्याच्यासोबत एक फेमिलियर झाले पाहिजे, तुम्हाला ते लँग्वेज कळली पाहिजे की काय आहे. तर आणि सोपं आहे रे, फार कठीण आहे. तुमच्या स्टेटसला जेव्हा तुम्ही एखाद्याला हॅपी बर्थडे म्हणता ना, फार मोठं तू माझं असं तू माझं तसं इंग्लिशमध्ये, बरोबर, तर त्याच्यापेक्षा फार सोपं आहे हे. तर
इलेक्ट्रिसिटी म्हणजे काय? तर इलेक्ट्रिसिटी म्हणजे काय म्हटलं मी तुम्हाला? ट्रान्सफर इलेक्ट्रिकल पॉवर ऑर चार्ज. आता इलेक्ट्रिसिटी म्हणजे ट्रान्सफर इलेक्ट्रिकल पॉवर. आता ही इलेक्ट्रिकल पॉवर कशी आहे, कुठून आली, कोण शोध लावला, थोडंसं इंटरेस्ट घेऊन आपल्याला शिकायचं. कारण मला माहीत आहे की जर तुमचा इंटरेस्टच नसेल याच्यामध्ये, तर मग तो तुमच्यासमोर कोणी कितीही महान व्यक्ती आणून सांगितला, बसून दिला आणि तुम्हाला म्हटलं भाऊ मी शिकवतो तुला, तर काही पॉसिबल नाही. आपला इंटरेस्ट पहिले टाकावं लागेल. आणि असे माझ्याकडे खूप सारे विद्यार्थी की सर आम्हाला इलेक्ट्रिशियनचं काहीच नव्हतं समजत आणि आमचा इंटरेस्टही नव्हता, पण जसं तुमचा क्लास केला असं वाटून राहिलं की हमीच आहे, बरोबर, महेश भगवान आहे. असो, ठीक आहे. पहा, तर आपल्या पॉईंटवर जाऊ. तर आता ही इलेक्ट्रिकल पॉवर काय आहे, कुठून आली, कसा कसाचा शोध लागला. 15-20 मिनटं मला तरी असं वाटते, मे बी जास्त, त्याच्यापेक्षा मी तुमचा वेळ घेतला याच्यासाठी, बेसिक आपल्या या पुऱ्या प्रवचनासाठी. आता खरी आपली इथून जर्नी सुरू झालेली आहे आणि अजूनही जो वेळ आहे तो थोडासा मी आता इथून जवळपास अर्ध्या तासाचा जो आहे तो हिस्ट्रीसाठी घेणार आहे. इलेक्ट्रिकलच्या हिस्ट्रीसाठी मला खूप साऱ्या गोष्टीचा इंटरेस्ट आहे, त्याच्या डीपमध्ये जाऊन शिकण्याचा, बरोबर, आणि शिकवण्याचा सुद्धा. जेवढं आवश्यकता आहे तेवढंच. सगळ्याच गोष्टी मी तुम्हाला नाही सांगू नाही शकत कधी कधी, पण मला माहीत आहे की या गोष्टी जर तुम्हाला सांगितल्या तर तुम्हाला याचा नक्की भविष्यामध्ये फायदा होईल. जे मी तुम्हाला हिस्ट्री सांगेल ना, या हिस्ट्रीनं तुमचे भविष्यातले जे कन्सेप्ट असतील, जे प्रिन्सिपल्स असतील, कोणतं प्रिन्सिपल पहिले आलं, कोणतं नंतर आलं आणि कोणत्या प्रिन्सिपलवर कोणतं प्रिन्सिपल आधारित आहे, हे सहज लक्षात ठेवण्यासाठी तुम्हाला हेल्प होईल. आणि याच्या पलीकडे काही नाही आहे बस आता इथूनच सुरुवात आहे असं सुद्धा तुम्ही समजून घ्या. आणि जे एक्स्ट्रा ऑर्डिनरी विद्यार्थी असतील, जर बाय चान्स माझा क्लास पाहत असतील, तर त्यांनी लक्षात ठेवा मित्रांनो की ही हिस्ट्री मग तुमच्यासाठी नाही आहे. तुम्ही डायरेक्ट तिकडे जा व्होल्टेज करंटवर वगैरेवर. पण माझा पहिला हेतू राहतो गरीब विद्यार्थी. कारण गरीबाला मला, गरीब म्हणजे डोक्यानं गरीब हा शब्द तुम्ही आता खूपदा ऐकाल, ओके, लक्षात ठेवा. गरीब, तर जो गरीब आहे त्याला श्रीमंत करायचं आहे मला. जो ऑलरेडी श्रीमंत आहे तो अजून श्रीमंत होईल, तो लँड होईल, पण आपल्याला गरीबाला वरता आणायचं आहे. आणि गरीबाला जर धरून शिकवलं ना, तर श्रीमंताला काही प्रॉब्लेम नाही, गरीबाला तर काही, त्याला तर तेच पाहिजे आहे. ठीक आहे. तर ज्याला अजून एक महत्त्वाची गोष्ट की जो श्रीमंत असेल डोक्याने, ठीक आहे, ज्याला काही गोष्टी येतात की सर आम्हाला ऑलरेडी ह्या गोष्टी माहीत आहे, तुम्ही तर फार सोपं सांगितलं मित्रांनो, तुले सोपं वाटलं, पण तुझ्या बाजूचा जो आहे किंवा जो दुसरा पाहू राहिला तो तेवढा टॅलेंटेड नाही आहे, तो तर अजून नवीन विद्यार्थी असेल. म्हणून सांगणं गरजेचं राहते. तुला माहीत असेल तर एकदा ऐकून घे, तुला त्याचा फायदा होईल, नक्कीच रिव्हिजन होईल. अजून तुला जर काही चुका असतील तुझ्या डोक्यामध्ये भरलेल्या त्या रिमूव्ह होतील. तुला त्याच्यामध्ये अजून काही नवीनच शिकायला भेटेल. हा सगळा फायदा होईल. त्याला स्किप करण्याची सुद्धा काही गरज नाही, कारण की मला तरी वाटते तेवढा वेळ देईल. आणि ही रेग्युलर बॅच आहे, फास्ट ट्रॅक बॅच नाही आहे. फास्ट ट्रॅक बॅचमध्ये शिकवण्याची पद्धत वेगळी असते. आतापर्यंत तो पहिला चॅप्टरचा अर्धा पार्ट संपला असता, विचार करा. ठीक आहे, ती एक बेसिकली रिव्हिजन बॅच आहे, पण ही रेग्युलर बॅच आहे. आणि इथं पूर्ण ओके, जसं मातीला कालवून पाणी करून, म्हणजे मातीमध्ये पाणी टाकून जे माती आपण कालवतो त्याच्यानंतर जे मडकं बनवतो आपण, तसा आकार तुम्हाला द्यावा लागतो आहे आता. तर ते खूप स्ट्रगल आहे. आणि एक कुंभार जेव्हा मडकं बनवतो तेव्हा त्या मडक्याला तो वरून थापटतो, पण पाहिलं असेल तुम्ही कधी तर, आणि आतून चोपडतो सुद्धा. असंच एका शिक्षकाचं काम असतो. कधी कधी तुम्हाला चोपडाही लागते, कधी कधी तुमच्यावर रागवाही लागते. बरं, मारणं तर आता पॉसिबलच नाही आहे भाऊ. ठीक आहे, तुम्हीच भगवान आहे. असं ठीक आहे, ते तर आधीच होतं, आता तर कधीचं बंद झालेलं आहे. तर हा सगळा खेळ आहे. म्हणून सांगतो आहे की हिस्ट्री महत्त्वाची आहे. आपल्याला हिस्ट्रीवर जायचं आहे. आणि लेक्चरर माणूस आहे, तो बोलण्याची सवय असते. आणि मी बोलायलाच उभा आहे इथे, बरोबर. तुम्हाला बोर होऊ देणार नाही, हे माझी गॅरंटी आहे. जाम व्हाल तुम्ही, शेफ व्हाल, पण बोर अजिबात नाही व्हाल, हे लक्षात ठेवा. ठीक आहे, बोर थोडंसं कधी कधी आंबटही असते ना. ठीक आहे, तर आता पहा, बेसिक इलेक्ट्रिसिटी हिस्ट्रीकडे जाऊ आपण. आज ॲक्च्युली हा जो इलेक्ट्रिसिटी वर्ड आहे, ओके, हा या शब्द इलेक्ट्रॉन, इलेक्ट्रियस या शब्दावरून आलेले आहे. ठीक आहे. तर आता समोर आपल्याकडे एक पिक्चर आलेली आहे. याच पिक्चरपासून आपण बेसिकली सुरुवात करतो. खरी तुमच्यासमोर पिक्चर दिसत आहे पॉवर सिस्टीमची. इथे तुम्हाला काय दिसत आहे की आपल्याकडे एक पॉवर प्लांट आहे. आणि या पॉवर प्लांटपासून इथे ट्रान्सफॉर्मर आहे. आता हे शब्द कोणी नसेल ऐकले, आता असंही विद्यार्थी जे आहे ट्रान्सफॉर्मर काय आहे हे माहीत नसेल तर अजिबात बाबू काही काळजी करू नको. काय आहे पुढे कळेलच. फक्त सध्या आता डोक्यामध्ये डेटा भरणं सुरू कर. एकदम गरीब ज्याला ट्रान्सफॉर्मर पाहिलं असं आपल्या गल्लीमध्ये आहे, सगळ्यालाच माहीत आहे. आपल्या आईवडिलांना सुद्धा व्होल्टेज करंट माहीत आहे. एका दिवशी जर ट्यूबलाईट नाही लागला तर तेही म्हणतात की आज व्होल्टेज कमी आहे, बरोबर. आपल्याला तेवढं तर माहीतच असेल जेवढं आपण आपल्या आईवडिलांकडून ऐकलं असेल. ठीक आहे, असं. तर हे ट्रान्समिशन टॉवर लाईन पाहिलीच आहे तुम्ही. परत ट्रान्सफॉर्मर असतात, मग परत डिस्ट्रीब्युशन लाईन, देन असा प्रवास आपल्या घरापर्यंत येतो. आणि जी इलेक्ट्रिकल पॉवर इथे तयार झालेली आहे जनरेटिंग स्टेशनला, ती आपल्या घरापर्यंत येते, कमर्शियलमध्ये येते आणि आपण त्याचा यूज करतो आहे. तर जनरेशन, ट्रान्समिशन, डिस्ट्रीब्युशन, ॲक्च्युली याला पुऱ्याला आपण पॉवर सिस्टीम म्हणतो आहे.
पण हा जो पोर्शन होता पूर्ण हा पहिले आधी 2005पर्यंत एकच होता, ज्याला आपण MSEB म्हणत होतो, महाराष्ट्र इलेक्ट्रिसिटी बोर्ड. पण 2005मध्ये याचं बायफर्गेशन झालं आणि हे एक पॉवर सिस्टीम, ही एक कंपनी, हे एक जी संस्था होती गव्हर्नमेंटची, हे 3 भागामध्ये आता डिवाईड झालेली आहे. जनरेशनचा पोर्शन वेगळा आहे, जनरेशनमध्ये आपल्याला टेक्निकल विचारत नाही, जे आहे इकडे ट्रान्समिशन आणि डिस्ट्रीब्युशन याच्यामध्ये विचारतात. खूप साऱ्या विद्यार्थ्यांचं गोल जे आहे ते ट्रान्समिशनमध्ये जॉब लागण्याचं होतं, पण काही आपल्या पेपरमधल्या चुकामुळे, काही अपुऱ्या अभ्यासमुळे, काहीतरी खूप डीपमध्ये अभ्यास केल्यामुळे काही जणांचे रिझल्ट गेलेले आहे आणि काहीतरी एक थोडासा 0.1% म्हणून आपण नशिबाचा पण पार्ट असेल, असो कोणी लेटेस्ट पोचलं असेल, कोणाला एक्झाममध्येच घेतलं नसेल किंवा अजून कोणासोबत काही विद्यार्थी एवढे हुशार होते की त्यांचे खूप मार्कांनी रिझल्ट राहून गेलेले आहे. मला सुद्धा वाईट वाटते मित्रांनो, अगदी बरोबर आहे. पण ते काय आहे ना की तुम्ही स्वतः तसं त्याला स्वतःला घडवलं नाही आहे. खूप पॅनिक झाले काही विद्यार्थी, अभ्यास केला पण पेपरला घेऊन हात लटलट कापू राहिले आणि थरथर होऊन राहिले. अबे काय एवढं काय व्हायला लागतं त्याच्यात, बरोबर? जे होईन ते होईन, देख लेंगे, बरोबर? तुम्ही मेहनत केली आहे ना, पण त्या मेहनतीचं पहा ना तुम्ही काय झालं. आता काय झालं की खूप सारे विद्यार्थी फ्रस्ट्रेटेड झाले की सर माझं गोल होतं ट्रान्समिशन, मला ट्रान्समिशन नाही भेटलं, मग आता मी काय करू? आता काय करू? ट्रान्समिशन नाही तर डिस्ट्रीब्युशन. आणि जर तुम्हाला वाटत नसेल की डिस्ट्रीब्युशन, तर याच्या ट्रान्समिशनपेक्षा चांगले जॉब आहे ना, इस्रो आहे, बार्क आहे, DRDO आहे, लाव ताकद, काढ तिकडची पोस्ट, अजून याच्यापेक्षा चांगलं आहे. हे तरी उद्या कधी प्रायव्हेट म्हणजे काही होऊ शकते उद्या तरी, बरोबर? पण ते तर टोटली गव्हर्नमेंट्स आहे किंवा मग महारत्न कंपनीज आहे, ज्या लाईफ लाँग तशाच राहतील आणि त्याच्यामध्ये तुम्हाला पॅकेजेस, फॅसिलिटीज अजून चांगल्या आहे, मानसन्मान आहे, याच्यापेक्षा चांगले जॉब आहे, बरोबर? याचंच कुठं आपण घेऊन बसलेला. आणि आज आपण टेक्निकलचा जॉब नाही लागलो, उद्या आपण इंजिनिअरिंग बनवू शकतो, काही सांगता नाही. कोणता विद्यार्थी काय बनेल? मीच होय ITचा विद्यार्थी जो इंजिनिअर बनलेला आहे आणि इंजिनिअर झालो आहे, जॉबही केलेला आहे, सोडलेली आहे, ठीक आहे. कोणी काही होऊ शकते. माझ्यावरही हसणारे लोक होते, मी सुद्धा पाहिलेले आहे. ओके, जेव्हा मी म्हणत होतो की ITI झाल्यानंतर मला इंजिनिअरिंग करायचं आहे, तेव्हा माझ्यावरही हसणारे लोक होते, आपलेच असतात ते रिलेटिव्ह. पण जेव्हा झालो तेव्हा कळलं त्यांना. असो, आणि तेच दाखवण्याची क्षमता ठेवा, अजून इम्प्रूव्ह करण्याची क्षमता ठेवा मित्रांनो, डेफिनेटली होते. तुम्ही जर वयाच्या 32व्या वर्षी येऊन जर पहिल्याच अटेम्प्टमध्ये लागले नाही, मग म्हणत असाल की माया गेलं, करिअर खराब झालं, तर मित्रांनो तुम्ही ऑलरेडी उशीरच खूप लेट केलेला आहे. सुरुवात केली असते, वेळ असता, तर ऑब्व्हियसली आपण याने पुढच्या एक्झाममध्ये लागलो असतो. असो, तर हे जे गोल होतं यांचं, याच्यापेक्षाही चांगले जॉब आहे. आणि तुम्ही जे म्हणता डिस्ट्रीब्युशन, तर डिस्ट्रीब्युशन काही खराब जॉब नाही आहे. कंपनीमध्ये गेल्यापेक्षा डिस्ट्रीब्युशनमध्ये गेल्या काही चांगलं आहे. आणि आजकाल तर PhD झालेले लोक पिऊनचा जॉब करायला तयार आहे, इथपर्यंत खराब कंडिशन आहे. त्याच्यामुळे लक्ष ठेवा की आपण खूप नशिबान आहे की आपण ITI केलेला आहे. आपण पेनचीच पेस्कत जरी घेऊन निघालो ना रस्त्यावर, तरी उपाशी मरत नाही, एवढं गोष्ट आहे. फक्त तुमच्याकडे नॉलेज पाहिजे. तर पहा, थोडंसं प्रवचन दिलं मी तुम्हाला कारण गरजेचं होतं. तर पहा, हे आहे जनरेशन. कारण हे सगळी माहिती आहे, हे मी तुम्हाला नाही सांगणार तर मग कोण सांगणार आहे? ओके, तर जनरेशन हा झाला पहिला पार्ट आपला, ज्याला आपण महाजनको म्हणतो. हा झाला आपला महाट्रान्सको, ज्याला महाराष्ट्र ट्रान्समिशन कंपनी असं नाव आहे. आणि देन महाडिस्कॉम, म्हणजे MSADCL सुद्धा असं म्हटलं जातं, डिस्ट्रीब्युशनवाला पार्ट, ठीक आहे. तर मग देन लास्ट येतो आपला युटिलायझेशन. तर इथली जी इलेक्ट्रिकल पॉवर आहे ती आपल्या घरापर्यंत येत आहे, आपल्या कमर्शियलच्या इंडस्ट्रीजपर्यंत येत आहे. तर ती काही हवेतून येऊन राहिली आहे का? तुम्ही पाहून घ्या. हवेतून फक्त मोबाईलचे सिग्नल्स येऊन राहिलेले आहे, बरोबर? ही पॉवर नाही येऊन राहिलेली आहे, बरोबर? ही पॉवर येण्यासाठी आपल्याला पूर्ण वायर्सचं जाळं टाकावं लागलेलं आहे, बरोबर ना? आणि ह्या वायरमधून मग आता इलेक्ट्रिकल पॉवर जेव्हा येत आहे, तेव्हा अशी कोणती गोष्ट या वायर्समधून वाहत आहे जी आपल्याला डोळ्यांना दिसत नाही, पण ती वाहते. आणि त्याच्यामुळेच आपल्या घरामधले जे लाईट्स, फॅन्स असतील किंवा सगळे जेवढेही अप्लायन्सेस आपल्या घरामध्ये असतील, ते सगळे अप्लायन्सेस आपल्या घरामध्ये काम करत आहे. तर त्यासाठी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, आता पहा, तुम्ही खूप मोठं मित्रांनो, मी तुम्हाला आता सांगितले गरिबाची डेफिनेशन, तुम्ही पूर्ण ब्लँक आहे माझ्यासाठी सध्या. एक सेकंड. तर तुम्ही खूप ब्लँक आहे आणि ते धरूनच मी तुम्हाला शिकवत आहे. तर आता आपल्या घरामधले जेवढेही अप्लायन्सेस आहे ते या इलेक्ट्रिकल पॉवरवर म्हणजे या इलेक्ट्रिकल पॉवरवर चालत आहे, ते वर्क करत आहे. आपल्याला जो फॅन आहे, फॅन फिरत आहे, आपल्याला हवा देत आहे. पण ही जी इलेक्ट्रिकल पॉवर आहे ही कशी तयार होते? आता काही जणांनी पॉवर प्लॅन्ट पाहिलेले असतात. कोळशाचा पॉवर प्लॅन्ट आहे, म्हणजे कोल पॉवर प्लॅन्ट, थर्मल पॉवर प्लॅन्ट असेल, हायड्रो इलेक्ट्रिक पॉवर प्लॅन्ट असतील, असे आपण पॉवर प्लॅन्ट पाहिलेले असेल. काही जणांनी न्यूक्लिअर पॉवर प्लॅन्ट पाहिलेला असेल, की अजून काही वेगवेगळे पवनचक्की पाहिली असेल. पण
ते फक्त पाहिली असेल. एक्झॅक्टली त्याच्या आतमध्ये काय होऊन आलं की बा कोळसा आहे आणि कोळशाचा वायर टाकले आणि वायर त्या कोळशातून इलेक्ट्रॉन किंवा मग करंट गेला असं नाही आहे. त्याची काहीतरी प्रिन्सिपल्स आहे, प्रोसेस आहे, इक्विपमेंट्स आहे, मशिनरीज आहे, जनरेटर्स आहे, काही प्रोसेस आहे. त्या सगळ्या डिटेलमध्ये आपण त्या चॅप्टर्समध्ये शिकणार आहे. फक्त सध्या आता जे मी तुम्हाला सांगितलं ना की याच्या मागं काही नाही आहे, इथूनच सगळं काही आहे. बरोबर, याच्या मागं इलेक्ट्रिसिटीचं काहीही नाही आहे, इथूनच सुरुवात आहे. त्या उद्देशाने मी तुम्हाला सांगतो आहे. तर हे जे वायर्स आहे या वायर्समधूनच आपल्या इलेक्ट्रिकल पॉवर ट्रान्सफर होत आहे. मग आता इलेक्ट्रिकल पॉवर ट्रान्सफर होत आहे तर याच्यामध्ये काही क्वांटिटीज आहे. क्वांटिटीज म्हणजे राशी. जसं आपण म्हणतो ना एखाद्या वेळेस की आपण साधा लाईट जरी विकत घ्यायला गेलो मार्केटमध्ये तर त्याला म्हणतो आहे 100 वॅटचं द्या, 60 वॅटचं द्या, 40 वॅटचं द्या किंवा 12 वॅटचं CFL द्या वगैरे. हे वॅट शब्द आपण वापरतो पॉवरसाठी. आपल्या घरी 230 व्होल्टेज भेटते, 240 व्होल्टेज भेटते किंवा कोणतेही आपण एखादा लॅम्प घेतो त्याच्यावर त्याचं वॅटेज आणि व्होल्टेज लिहिलेलं असते. बरोबर, काही अप्लायन्सवर त्याचा करंटसुद्धा लिहिलेला असतो. एखादं सॉकेट असते, तो पॉवर सॉकेट आहे की लाईटिंग सॉकेट आहे हे सुद्धा लिहिलेलं असते. बरोबर, तर जेव्हा आपण मार्केटमध्ये म्हणा म्हणजे आपल्या व्यावहारिक जीवनामध्ये ह्या सगळ्या गोष्टीचा वापर करत असतो. एनर्जी, आता आपल्या घरामध्ये बिल, आज या महिन्यात मला खूप बिल आलं म्हणजे एनर्जी बिल जास्त आलं. एनर्जी जी त्या मीटरने आपल्यावर आपली काउंट केलेली आहे की आपण किती यूज केलेली आहे. एनर्जी बेसिक टर्म आहेत मित्रांनो ह्या, पण प्रॉपर डेफिनेशन कधी इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांसुद्धा माहीत नाही आहे. मी पाहिलेलं आहे. मी जेव्हा इंजिनिअरिंग करत होतो तेव्हा आमच्या सहकारी मित्रांना करंटची सुद्धा साधी डेफिनेशन माहीत नसते. हे सुद्धा असे सुद्धा विद्यार्थी मी पाहिलेले आहे. असे आहेत इंजिनिअरिंग कॉलेजेससुद्धा आहे की तिथे ITपेक्षाही खराब परिस्थिती आहे. ओके, असो. तर म्हणून तुमच्यावर तर काही ब्लेम घेण्याचा काही प्रश्नच उरत नाही. ठीक आहे, तर करंट जर त्याच विद्यार्थ्याला माहीत नाही तर तुम्ही तर काही विशेष नाही आहे. आणि माहिती असेल पण ते अधुरं नॉलेज नाही पाहिजे आपल्याला परफेक्ट पाहिजे. टेक्निकली ती गोष्ट माहीत पाहिजे, त्याचं टेक्निकली फॉर्म्युलाइज युनिट माहीत पाहिजे. तर आता पहा याच्यामध्ये की जे बेसिक क्वांटिटी आहे, जसं मी आता तुम्हाला 2 सांगितल्या, पॉवर आणि एनर्जी. पण व्होल्टेज आणि करंट ही एक क्वांटिटी आहे. 4 तर ह्याच झालेल्या आहे, व्होल्टेज, करंट, पॉवर आणि एनर्जी. ह्या सगळ्या तुम्ही आतापर्यंत ऐकलं असेल. आणि एक 5वी याच्यामध्ये मी ॲड करेल चार्ज. कारण मी जेव्हा म्हटलं होतं आणि ते इलेक्ट्रिसिटी डेफिनेशन अजून बाकी आहे आपली एक्सप्लेन करण्याची, कारण की तिथं आता पण आहे सध्या त्याच्यावर. तर हे जे आपण म्हणत आहे की टोटल 4 तर तुम्ही ऐकलंच असेल. कारण की तुम्ही मगाशी उदाहरण मी तुम्हाला दिलेलं आहे की आपल्या घरी साधा फॅनची स्पीड जरी कमी असेल तर आपण म्हणतो आहे की व्होल्टेज लो आहे, काहीतरी फॉल्ट झाला बा, व्होल्टेज लो आहे म्हणून लाईट्स आणि फॅन डिम आहे. व्होल्टेज लो आहे, बरोबर, म्हणून हे अप्लायन्सेससुद्धा लो करत आहे. तर याच्या मागे काय लॉजिक आहे, हे व्होल्टेज बेसिकली काय आहे, कसं काय याची स्पीड कमी झाली, व्होल्टेज कसं काय कमी झालं म्हणजे काय असते हे व्होल्टेज. सिंपल गोष्ट आहे मित्रांनो. जर एका झटक्यात समजून सांगितलं म्हणतो तर साधं सिंपल उदाहरण आहे आपल्या पाईपलाईनसारखं. सेम आहे. इलेक्ट्रिसिटी आणि आपली पाईपलाईन नळाची मॅच करा दोन्हीही, बरोबर. वॉटर सप्लाय आणि हा इलेक्ट्रिकल सप्लाय. वॉटर सप्लायसाठी पाईप आहे, इलेक्ट्रिकल सप्लायसाठी वायर आहे. वॉटर सप्लायमध्ये पाणी येते, इलेक्ट्रिकल सप्लायमधून इलेक्ट्रॉन्स येतात, वायरमधून आता हे इलेक्ट्रॉन्स काय आहे, कसे येतात, कुठून येतात, सगळं पाहू आपण. आणि जसं आपल्या घरापर्यंत पाणी येण्यासाठी आपण म्हणजे तिथे ग्रामपंचायतने म्हणा किंवा नगर परिषद असेल त्यांनी टाकी लावून ठेवलेली आहे किंवा अजून काही पंप लावलेले असेल, डॅम बांधून ठेवलेला आहे की त्यांच्या फोर्समुळे आपल्या घरापर्यंत पाणी येते. कारण प्रत्येक गोष्ट म्हणा, जगातील प्रत्येक गोष्ट जर एका ठिकाणावरून आपल्याला दुसऱ्या ठिकाणी स्थलांतरित करायची असेल, ट्रान्सफर करायची असेल तर त्याच्यावर फोर्स लावावा लागतो. तो कसाही लावा, तुम्ही फिजिकली लावा, अजून काही लावा, XYZ, पण फोर्स लावल्याशिवाय त्या वस्तूचं वहन होत नाही. तसंच पाईपलाईनमध्ये पाण्याचं सुद्धा आहे. पाईपलाईनमधून जे पाणी येत आहे त्या पाण्याला फ्लो होण्यासाठी सुद्धा त्या पाण्यामध्ये फोर्स आवश्यकता आहे. आपल्या घरापर्यंत पाणी जेव्हा येते वॉटर सप्लाय तर तेव्हा ते पहिल्या मजल्यावर सुद्धा चालत नाही, कारण त्यात फोर्स नसतो. मग आपण आपल्या घरामध्ये अर्धा HP, 1 HP, पाऊण कोणी आपल्यापर्यंत जेवढ्या वरचं तुम्हाला चढवायचं आहे पाणी, जेवढे मजले असेल तुमच्या घराचे तेवढं त्याच्यानुसार तुम्ही पंप वापरता आणि एक्स्ट्रा फोर्स लावून त्या पाण्याला वरतं टाकीमध्ये चढवून ठेवता की जेणेकरून आपल्याला एनीटाईम ते पाणी यूजमध्ये आलं पाहिजे. प्रत्येक वेळेस मोटर लावायची गरज नाही पडली पाहिजे. ठीक आहे, तर पाण्याला सुद्धा फोर्सची आवश्यकता आहे वहन होण्यासाठी, ट्रान्सफर होण्यासाठी, वाहण्यासाठी. तसंच आपल्या इलेक्ट्रिसिटीमध्ये सुद्धा आहे की जे इलेक्ट्रॉन्स असतात, हे इलेक्ट्रॉन्स वगैरे शिकू आपण सगळे डिटेलमध्ये. तर जो करंट आहे, जो वायर, आपण जे वायर्स म्हणतो आहे, या वायरमधून जेव्हा करंट वाहत आहे म्हणजे काय, तर सिम्पली इलेक्ट्रॉन्सचं वहन होत आहे. आता हे इलेक्ट्रॉन वाहताना संपतात काय सर, आणि कुठून आले आणि कुठं चालले, कसे वापस, सगळं पाहू आपण नंतर. फक्त सध्या जास्त विचार करू नका. बर्दाश्तच्या गोळ्या हा सगळ्यात अजून एक शब्द महत्त्वाचा आहे, हा सोबत ठेवा. एक डबी भेटते बर्दाश्तच्या गोळ्याची, ते सोबत ठेवायची. तुम्हाला तुमच्या प्रत्येक डाऊट्सचं ॲन्सर भेटेल लेक्चर्समध्ये, प्रत्येक लेक्चरमध्ये भेटेल, काहीच काळजी करू नका. एक्स्ट्रीमली केस आहे, नाही भेटली तर ते पुढच्या लेक्चरमध्ये किंवा डाऊट सेशनमध्ये भेटून जाईल.
तर हे जे इलेक्ट्रॉन्स आहे हे या वायर्समधून आपले वाहतात. जसं पाईपलाईनमधून पाणी वाहते तसं याच्यातून इलेक्ट्रॉन्स वाहतात. जसं पाईपलाईनमध्ये फोर्स आवश्यक असतो तसं या वायर्समध्ये सुद्धा फोर्स आवश्यक असते आणि त्या फोर्समुळेच त्या इलेक्ट्रॉनचं वहन होते. म्हणजे मॅच करा तुम्ही सिमिलर गोष्टी. इकडे वायर्स आहे, तिकडे पाईप आहे. ओके, आणि वायर्स पाईप. ओके, आपल्याला मॅच करायचं आहे इलेक्ट्रिसिटीसोबत. कारण की ह्या सगळ्या गोष्टी आता हे झालं, इथं संपलं नाही आपलं करंटची आपल्याला पूर्ण टेक्निकल डेफिनेशन 3 डेफिनेशन्स आहे करंटच्या. त्या टेक्निकल तिन्ही डेफिनेशन आपल्याला पाहायचं. आता मी तुम्हाला एक छोटीशी डेफिनेशन सांगितली की फ्लो ऑफ इलेक्ट्रॉन्स, फ्लो ऑफ चार्ज हे सुद्धा डेफिनेशन आहे आणि इट इज अ रेट ऑफ चेंज ऑफ चार्ज विथ रिस्पेक्ट टू टाईम हे सुद्धा करंटची डेफिनेशन आहे. आणि हे इंग्लिशमध्ये मी तुम्हाला सांगितली हे अशीच्या अशीच आपल्याला लक्षात ठेवायचे आहे. तुम्ही काहीच विचार करू नका सर हवे हे तर इंग्लिशचा चालू आहे. हो, हे आपल्याला लक्षात ठेवायचे आहे कारण की तो विचारणारा अशीच विचारणार आहे. पण त्याचं तुम्हाला मराठीमध्ये एक्सप्लेनेशन पूर्ण ते कन्सेप्ट आणि ते पार्ट रट्टा मारायची गरज नाही पडणार तुम्हाला, एवढं मी तुम्हाला गॅरंटी देतो. नाही तर ओम्स लॉ राजा आपण पाठ करून ठेवलेला आहे, झाकू सुबोध उघडू तेच सुबोध, त्याच्या पलीकडे काही पाहिलंच नाही आपण आजपर्यंत. ओम्सला मंडळाचे तापमान कायम असताना डोळे मिटू झाकू एक बोट वरत करू मंडळाचे तापमान कायम असताना मंडळातून वाहणारा प्रवाह हा दाबाच्या समप्रमाणात आणि विरोधाच्या काय तुम्ही पाठ केलेला आहे काय असं काही नाही रे राजा. बस I=V/R एवढं जर लक्षात ठेवलं तर चॅलेंज बांधतो की कोणाला त्याची डेफिनेशन नाही सांगता येईल. बरोबर, एवढं सांगूनही जर त्याला डेफिनेशन नाही आले तर त्याची शिकायचीच लायकी नाही आहे. मी जर शिकवल्याच्या नंतर सांगतोय तुम्हाला, ठीक आहे. तर इलेक्ट्रिसिटी आहे आणि इकडे आहे आपल्याकडे वॉटर इलेक्ट्रिसिटी सप्लाय आणि इकडे वॉटर सप्लाय. तर हा जो आहे मॅच करत आहे आपण समजा वॉटर सप्लाय. आता याच्यामध्ये काय आहे आपल्याकडे पाईप आहे. मी बेसिक सांगतो तुम्हाला, आता हे नंतर डिटेलमध्ये सांगणार आहे सगळं. बरोबर, कारण की इकडे पाईप आहे ते इकडे काय आहे वायर आहे. ओके, सिम्पल. वायर आणि पाईप पाहिलेलं आहे तुम्ही, काय दोघांमध्ये फरक आहे, कशाचे बनलेले असतात काय आहे. इकडे पाईप आहे इकडे वायर आहे. सिमिलॅरिटीज लक्षात ठेवा बरं, आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी मॅच करायच्या आहे. पाईप आणि इकडे आता याच्यातून काय फ्लो होत आहे वॉटर फ्लो. आता हा जो पाण्याचा फ्लो आहे या पाण्याच्या फ्लोला सुद्धा करंटच म्हणतात, म्हणजे प्रवाह. ओके, हे पाणी वाहत आहे इथून. या पाण्याचं जे पाणी आहे पाणी ॲक्च्युली फ्लो होत आहे, पण या पाण्याच्या फ्लोला काय म्हणतो आपण प्रवाह. मराठीमध्ये प्रवाह, जर तुम्हाला त्यालाच इंग्लिशमध्ये म्हणायचं तुम्ही त्याला करंटसुद्धा म्हणू शकता. आता एवढं साडं मी तुम्हाला शिकवणार नाही, मी तुम्हाला बेसिकच सांगणार होतो फक्त. आणि याच्यातून जे काय आहे त्याच्यातून इलेक्ट्रॉन्स फ्लो होत आहे. आता हे इलेक्ट्रॉन्स काय आहेत काय नाही, या वायरमध्ये कुठून आले, कुठं असतात, कुठं चालले, हे सगळं आपल्याला पाहायचं आहे. ठीक आहे, फक्त एवढं लक्षात ठेवा की हे सध्या जे डॉट काढलेले आहे हे काहीतरी इलेक्ट्रॉन्स आहेत बा. हा शब्द खूप महत्त्वाचा मित्रांनो, या इलेक्ट्रॉन्सवरूनच हा शब्द आलेला आहे. इलेक्ट्रॉन्स, इलेक्ट्रियस आणि इलेक्ट्रिसिटी ह्या सगळ्या डेफिनेशन एक सायंटिस्टने दिलेल्या आहे. तर इलेक्ट्रॉन्स, तर तिकडे काय आहे, तिकडे पाईप आहे इकडे वायर्स आहे, तिकडे पाणी फ्लो होत आहे इकडे इलेक्ट्रॉन्स फ्लो होत आहे. इकडे काय होत आहे इलेक्ट्रॉन्स फ्लो, या इलेक्ट्रॉन्सचं काय होत आहे वहन. पण आता मला सांगा तुम्ही की हे जे आहे जसं हे पाणी वाहण्यासाठी याच्यामध्ये फोर्स आवश्यक असतो की त्या फोर्सशिवाय या पाण्याचं काय नाही होऊ शकत, वहन नाही होऊ शकत. या पाईपमध्ये काय आवश्यक आहे फोर्स. बरोबर, हाय पोटेन्शियल टू लो पोटेन्शियल. तसं इकडे सुद्धा आहे हाय पोटेन्शियल टू लो पोटेन्शियल, याच्यामध्ये सुद्धा फोर्स आवश्यक असतो. वायरमध्ये जसं या पाण्याच्या पाईपलाईनमध्ये पाण्याचं वहन होण्यासाठी फोर्स. आता हा फोर्स काय आहे फिजिकल आहे, तुम्ही याला हात लावून चेक करू शकता. या इलेक्ट्रिकलच्याही फोर्सला चेक करू शकता, करायची गरज नाही आहे पण करू शकता. कोणाला जरी शॉक लागलाच असेल आणि त्याच्यामध्ये तुम्ही पाहिलंच असेल तर याच्यामध्ये सुद्धा फोर्स आपल्याला आवश्यक असतो. पण हा जो फोर्स आहे हा इलेक्ट्रिकल फोर्स आहे आणि याच इलेक्ट्रिकल फोर्सला आपण EMF ऑर व्होल्टेज हे शब्द वापरतो. आता EMF काय आहे काय नाही हे पुढे सांगतो मी तुम्हाला. इलेक्ट्रोमोटिव्ह फोर्स, त्याचा फुल फॉर्म माहीत असणं म्हणजे EMF माहीत झालं तुम्हाला असं नाही आहे. पण एक गोष्ट कळलं असेल की हे व्होल्टेज म्हणजे काय आहे दाब आहे. जसं तुम्हाला याच्यामध्ये दाब आहे, हा फोर्स आवश्यक असतो की ज्या दाबामुळे पाण्याचं वहन होतं, तसं इथलं दाब. पण हा दाब आणि तो दाब सेम नाही आहे, दाब दोन्ही आहे पण तो फिजिकल झाला मेकॅनिकल झाला, फिजिकल त्याला म्हणू शकता. हा इलेक्ट्रिकल फोर्स आहे, हा सुद्धा तुम्ही अनुभवू शकता. आणि याच फोर्समुळे इलेक्ट्रॉनचं वहन. आता तुम्ही मला सांगा ना, जेवढा मोठा पंप तुम्ही लावाल पाईपला तेवढा पाण्याचा फ्लोसुद्धा जास्त असेल. जेवढा मोठा पंप लावाल तेवढा मोठा फ्लोसुद्धा असेल. म्हणजे जेवढा पंप मोठा लावला तेवढा फोर्स वाढला, जेवढा फोर्स वाढला तेवढा फ्लो वाढला. तसं इथे सुद्धा आहे, जेवढा हा फोर्स जास्त असेल म्हणजे जेवढं हे व्होल्टेज जास्त असेल तेवढा फ्लोसुद्धा इलेक्ट्रॉनचा जास्त असेल, म्हणजे तेवढा करंटसुद्धा जास्त असेल. हा जो इलेक्ट्रॉनचा फ्लो आहे यालाच आपण काय म्हणत आहे करंट. तर हे लक्षात. आता हे मी तुम्हाला थोडक्यात सांगितलं, फक्त ट्रेलर आहे हे. उद्या तुम्हाला पूर्ण कळेल
उद्याच्या लेक्चरला म्हणा किंवा नेक्स्ट सेशन्सला म्हणा, हे पूर्ण डिटेलमध्ये. फक्त आता हे ट्रेलर दाखवलं मी तुम्हाला की किती सेकंदात आपण कन्सेप्ट जे आहे ते सहज लक्षात ठेवू शकतो, तेही लाईफ लाँग. ओके, तर इलेक्ट्रॉन्स फ्लो हा आहे आपला करंट आणि याच्या मागे जो आहे तो आहे आपला इलेक्ट्रिकल फोर्स, ज्याला आपण EMF व्होल्टेज किंवा दाब असं म्हणतो आहे. याला तुम्ही करंटला प्रवाहसुद्धा म्हणू शकता. ठीक आहे. तर सेम तेच की जे आपण उदाहरण घेत होतो की आपल्या घरचे लाईट्स फॅन का बरं बा कमी होत आहे, कारण की त्यांचा व्होल्टेज कमी झालं. व्होल्टेज कमी झालं म्हणजे फोर्स कमी झाला. फोर्स जसं आपल्या घरामध्ये आज पाण्याची धार खूप बारीक आहे. कधी कधी आपली आई म्हणते ना, आज वेळ, आता आमच्या घरात असं झालं आहे बा, तुमच्या घरात काय माहीत काय आहे. तर एखाद्या वेळेस आई बोंबलायची, बरोबर, की आज पाणी भरायला खूप वेळ लागला, आज तर नळच नाही आलं. नळ आले नाही त्या दिवशी तर प्रश्नच नाही आहे. पाणीच नाही आलं तर फोर्स नाही, पाणी नाही, काहीच प्रॉब्लेम नाही. पण एखाद्या दिवशी जर धार नळाची बारीक असेल तर पाणी भरायला खूप वेळ, आम्ही भरलेलं आहे पाणी, बरोबर, तर पाणी भरायला खूप वेळ लागत होता. आजकाल तर मोटर्स आलेल्या आहे सगळ्या. पण वेळ लागला का? ज्या कामाला 15-20 मिनटं लागू त्याला 1-1.5 तास लागू राहिला, कारण धार कमी होती. धार कमी होती कारण की फोर्स कमी होता. खूप साऱ्या लोकांनी मोटर्स लावून ठेवलेले असतात, फोर्स डिस्ट्रीब्यूट होऊन जातो, मग सगळ्यांना फोर्स कमी भेटून जातो आणि मग पाण्याचा फ्लोसुद्धा कमी होतो. म्हणजे जेवढा फोर्स कमी तेवढा पाण्याचा फ्लोसुद्धा कमी. सेम बेसिकली तेच इथं झालं. जेव्हा तुम्ही म्हणता की आज पाण्याची धार कमी आहे, बरोबर, म्हणजे त्याच्या मागचा फोर्ससुद्धा कमी आहे आणि म्हणून पाण्याची धार बारीक आहे, कमी आहे आणि त्याच्यामुळे उशीर लागत आहे. सेम तसंच आहे इथे जे म्हटलं आहे की आज आता फॅन हा स्लो फिरत आहे, म्हणजे व्होल्टेज तुम्हीच म्हटलेलं आहे की व्होल्टेज आज लो आहे, व्होल्टेज हे कमी आहे, म्हणजे दाब कमी आहे, ताकद कमी लागू राहिली, फोर्स कमी लागू राहिला. फोर्स कमी लागू राहिला तर इलेक्ट्रॉनचा फ्लोसुद्धा कमी होऊन राहिलेला, फ्लो कमी होऊन राहिला, तर पुढे जे कार्य होऊन राहिले इलेक्ट्रिकलचं ते सुद्धा कमी होऊन राहिलं. फॅनची स्पीड त्याच्यामुळे कमी आहे. ह्या सगळ्या गोष्टी एकमेकाशी रिलेटेड असतात. त्या कशा रिलेटेड आहे, काय आहे, ते आपण सगळ्या इच अँड एव्हरी गोष्ट पाहू. पण ही होती आपली टेलर जी वायर, आणि हे काही इलेक्ट्रॉन्स जे आहे ते आपल्या हवेमधून ट्रान्सफर होणार नाही. यासाठी लागेल आपल्याला मीडिया. जसं पाणी वाहण्यासाठी आपल्याला मीडिया पाहिजेच. तुम्ही चॅनल बांधा, ओके, नाली करा एखादी, काहीतरी मातीची करायला लागलं तर, पण त्यासाठी मीडिया पाहिजे, नाही तर पाणी पुरं पसरत जाईल रस्त्यावरून, बरोबर. पण इथं नदी नाल्या त्यासाठीच आहेत, तर मीडिया पाहिजे. तसं इथं जसं इथं पाण्याच्या पाईप, वॉटर सप्लायसाठी आपल्याकडे मीडिया पाईप आहे ज्यातून आपलं पाणी फ्लो होत आहे, तसंच इथं मीडिया आपला वायर आहे. मीडिया म्हणजे माध्यम. मीडिया म्हणजे तो सोशल मीडिया नाही ना, तो काही आजतकवाला मीडिया नाही आहे. ठीक आहे. तर मीडिया हे शब्द तुम्हाला वर्डसुद्धा सुधारायचे आहेत तुमचे. हे शब्द तुम्ही नवीन नवीन ऐकाल, तुम्हाला हेल्प होईल. मला माहीत आहे की काही काही जणांना हे शब्दसुद्धा माहीत नसतील. तर वायर्स, पाईप, इथे काय फ्लो होत आहे, इलेक्ट्रॉन्स. आणि मी रिपीट करेल की तुम्हाला काही गोष्टी, आणि हे बेसिक आहे पूर्ण, याच्या पलीकडे काही नाही आहे. आता हे इलेक्ट्रॉन्स कुठून आले, काय आले, जेव्हा आपण ॲटॉमिक स्ट्रक्चर शिकू तेव्हा तुम्हाला कळेल सगळं. आता मी काहीच नाही बोललो, फक्त वायर्स आहे आणि वायरच्या आतमध्ये इलेक्ट्रॉन्स आहे आणि त्यांचं वहन होते, आणि त्याच इलेक्ट्रॉनच्या वहनाला करंट असे म्हणतात. आणि इथे पाण्याचं वहन, आणि इथे दाब आवश्यक असतो. सेम तसंच तिथंसुद्धा दाब आवश्यक असतो. म्हणूनच आपल्या घरचा एखाद्या दिवशी फॅन हा कमी स्पीडनं फिरत आहे, म्हणजे याचा अर्थ आहे की त्याचा फोर्स कमी आहे. फोर्स कमी आहे म्हणून इलेक्ट्रॉनचा फ्लो कमी आहे, आणि इलेक्ट्रॉनचा फ्लो कमी आहे म्हणूनच इलेक्ट्रिकल कार्यसुद्धा जे आहे ते कमी होत आहे. अजून एक गोष्ट सांगतो मित्रांनो, आता पहिलं लेक्चर आहे. हे लेक्चर्स मी यूट्यूबवर तर अवेलेबल करून दिलंच आहे तुम्हाला डेमो लेक्चरसाठी. काही हरकत नाही, यूट्यूबवर तुम्ही पाहत असाल किंवा तुम्ही आता बॅचमध्ये पाहत असाल. जे अजून सांगतो आता मी तुम्हाला ट्रिक्ससुद्धा सांगणार आहे की अभ्यास करताना काय काय गोष्टी आपण फॉलो केल्या पाहिजे, कसं आपल्याला स्वतःला एनर्जेटिक ठेवलं पाहिजे. भरपूर पाणी प्या लेक्चर्स पाहताना. झोपून लेक्चर्स पाहायचं नाही आहे. टेबल चेअर असेल तुमच्याकडे तर फार छान, टेबल चेअरचा वापर करा, किंवा मग नाही काही असेल तर आपली सतरंजी वाकई जे असतील त्याच्यावर बसून जरी केला तरी चालेल, पण बसून अभ्यास करा. झोपून नॉलेज ग्रहण करू नका. ओके, त्याचं काय डिसएडव्हांटेज आहे काय नाही ते मी तुम्हाला नंतर प्रवचनमध्ये सांगेल, वेळोवेळी येईलच. प्रवचनासाठी मी वेगळं सेशनच ठेवेल. ज्याला पाहायचं तो पाहू शकते, ज्याला नाही पाहिजे तो सरळ सरळ स्किप करू शकते, काही हरकत नाही आहे. पण एक गोष्ट सांगतो आहे की प्रॉपरली व्यवस्थित बसून पोश्चर वापरून बसूनच आपलं लेक्चर्स पहा. खूप मन लागेल तुमचं. स्वतःला पूर्ण एनर्जेटिक ठेवा की मी काहीतरी मला शिकायचं आहे म्हणून शिकायचं असं नका करू. मला हे शिकायचंच आहे ना, काहीतरी नवीन आहे बा, काहीतरी माझ्यामध्ये इम्प्रूव्ह होणार आणि मला या नॉलेजचा फायदा कोणत्या तरी दुसऱ्या लोकांना नॉलेज पासताना, ज्ञान पासताना होणार आहे, ही मानसिकता ठेवा. आणि फक्त रायटिंगमध्येच नाही, थेरॉटिकल इंटरव्ह्यूला बसल्यावर जर एखाद्यानं विचारलं की व्हॉट इज मीन ऑफ फोर्स, व्हॉट इज मीन ऑफ व्होल्टेज, तर त्याला मला तरी एवढं ज्ञान सांगता येईल एवढं माझ्या भाषेमध्ये सुद्धा की बा इलेक्ट्रॉनच्या मागील दाबास, जो इलेक्ट्रॉनला पुढे ढकलतो तो जो दाब असतो त्याला व्होल्टेज असं म्हणतात. असं जरी तुम्हाला सांगता आलं ना, लय काही झालं, बरोबर. म्हणून इंटरव्ह्यूवालीसुद्धा फिलिंग ठेवा. सगळ्या गोष्टी फार लक्षात ठेवण्यासाठी सोपं जाईल. हे सगळं लक्षात ठेवण्यासाठी तुम्हाला कधी कधी झोप येईल, कधी कधी असं होईल, तर ते मी मोस्ट ऑफ द तुम्हाला होऊ देणार नाही.
एखादं गाणं लावून टाकू आपण लागलं तर, पण ते होऊ देणार नाही. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, भरपूर पाणी प्या. कारण जेवढं तुम्ही पाणी प्याल तेवढं तुमचं लक्ष, म्हणजे तेवढं बॉडीला जेव्हा तुम्ही पाणी प्याल तेव्हा ऑक्सिजनही भेटतो तुम्हाला त्याच्यातून, आणि तुमचं जे आहे बॉडी डिहायड्रेटसुद्धा होत नाही, आणि कॉन्सन्ट्रेशन राहते, माणूस उत्साही राहतो, ब्लड सर्क्युलेशन चांगलं राहते, आणि ते गोष्ट लक्षात राहते. तर त्याचाच म्हणून मी थोडंसं पाणी वेळोवेळी पित राहतो. आम्हाला शिक्षकांना पाणी पिणं पण आवश्यक आहे, कारण की तुम्हाला वाटत असेल की बा माईक लागलेला आहे, जास्त ओरडण्याची आवश्यकता नाही आहे, पण ओरडावं लागते आणि गळा पूर्ण कोरडा होतो. इथपर्यंत कळलं तुम्हाला? तर आता हे जे आहे इलेक्ट्रिकल, तर इथं हे सगळे वायर्समधून काय फ्लो होतात, आपल्या इलेक्ट्रिसिटी करंट, आणि आता करंट फ्लो होत आहे म्हणजे इलेक्ट्रॉन्स फ्लो होत आहे, त्याच्या मागं आहे दाब, आणि याचंच कॉम्बिनेशन नंतर मग पॉवर येते, नंतर एनर्जी येते. आता त्यासुद्धा सगळ्या आपण सगळ्या डिटेलमध्ये डेफिनेशन पाहणार आहे. हे मी तुम्हाला सांगितलं ना, हे झालं नाही आहे करंट आणि व्होल्टेज, हे फक्त ट्रेलर आहे. याच्या डेफिनेशन्स आपल्याला पाहायच्या आहे पूर्ण डिटेल्समध्ये, पूर्ण लिहून घ्यायचं आहे, फॉर्म्युलेज, युनिट, सगळं काही. फक्त ते झाल्याच्या नंतर जाऊ आपण थोडंसं आता हिस्ट्रीकडे. मग हे सगळ्याचा शोध वगैरे कुठून सुरू झाला, कोण तो व्यक्ती आहे. आता जर तुम्ही गुगल केलं किंवा कोणाला विचारलं किंवा काही पुस्तकं वाचले, तर कोणी तुम्हाला विजेचा शोध कोणी लावला, हा सगळ्यात पहिले. आता पहा, वीज, मगाशी ज्या मी डेफिनेशनवर होतो त्या डेफिनेशन थोडंसं अजून परत जातो मित्रांनो, की हे जे आहे सगळं इथून काय वाहत आहे, इलेक्ट्रिसिटी वाहत आहे, बरोबर ना. इलेक्ट्रिसिटी, ही कोणती सिटी, म्हणजे ही सिटी नाही, एक शहर नाही, इलेक्ट्रिसिटी. तर हे जे इलेक्ट्रिसिटी वाहत आहे, तर हे काय, इलेक्ट्रिसिटी म्हणजे काय, जर असा क्वेश्चन तुम्हाला विचारला, तर इलेक्ट्रिसिटी म्हणजे ट्रान्सफर इलेक्ट्रिकल पॉवर. आणि ट्रान्सफर इलेक्ट्रिकल पॉवर म्हणजे काय, तर हेच जे इलेक्ट्रॉनचं वहन होते, जो दाब याच्या मागे लागतो, तोच झाला आपला ट्रान्सफर इलेक्ट्रिकल पॉवर. आणि याच इलेक्ट्रिकल पॉवरचं जेव्हा ट्रान्सफर होते तेव्हा त्याला म्हणतो आहे आपण इलेक्ट्रिसिटी. इथे शब्द लिहिलेला आहे मी इलेक्ट्रिसिटी, आणि याच्यावरती थोडंसं लिहितो आहे इथे इलेक्ट्रिसिटी. इथे इथून काय होत आहे, ट्रान्सफर. आता हे शब्द एवढं समजतात ना, ट्रान्सफर म्हणजे वहन, ट्रान्सफर होत आहे, ट्रान्सफर काय होत आहे, इलेक्ट्रिकल पॉवर, आणि यालाच एक कंबाईंड वर्ड आहे इलेक्ट्रिसिटी. शॉर्टकट लिहायला लागणार आपल्याला. तुम्हाला शॉर्ट नोट्स वेगळ्या बनवायची आवश्यकता नाही आहे, ज्या मी बनवून देतो त्याच तुमच्या शॉर्ट नोट्स आहे, ठीक आहे. हां, याच्या व्यतिरिक्त अजून तुम्ही काही फायनल एक्झामसाठी शॉर्ट नोट्स बनवू शकता नंतर, सध्या नाही. जसा तुम्हाला बोर्डवर दिसते तसं तुम्हाला लिहत जायचं आहे. इलेक्ट्रिसिटी म्हणजे काय, हे पहा इथे लिहिलं आहे मी आरो देऊन. इलेक्ट्रिसिटी इज असं एकदम पुस्तक नाही छापायचं आहे आपल्याला, ओके. आपल्याला नोट्स प्रॉपर बनवायचं आहे, की चित्र जरी आठवलं तरी कॉन्सेप्ट लक्षात राहायला पाहिजे. इलेक्ट्रिसिटी, ट्रान्सफर इलेक्ट्रिकल पॉवर. आणि ट्रान्सफर इलेक्ट्रिकल पॉवर म्हणजे काय, तर तेच फ्लो ऑफ इलेक्ट्रॉन्स, म्हणजे इलेक्ट्रॉन्सचा फ्लो, म्हणजे करंट आणि आपलं व्होल्टेज, ठीक आहे. ह्या सगळ्या गोष्टी, करंट आणि व्होल्टेज मिळून आली पॉवर, करंट आणि व्होल्टेज मिळून आली पॉवर, इलेक्ट्रिकल पॉवर. पॉवर वेगळी अजूनही असतात पॉवर, तर हे करंट आणि व्होल्टेज मिळून आली पॉवर, आणि ही पॉवर जेव्हा ट्रान्सफर होते दॅट इज कॉल्ड इलेक्ट्रिसिटी. तर मराठीमध्ये ज्यांना लिहायचं आहे, आता पहा, सुरुवात करून टाका तुम्ही लिहायला. जेवढं बोर्डवर दिसेल तुम्हाला सगळ्यात पहिले तेवढं लिहून घ्या, कारण की मराठीमध्ये ज्या डेफिनेशन्स आहे हे मी तुम्हाला तोंडी सांगणार आहे, बोर्डवर लिहून देणार नाही आहे. जेवढं बोर्डवर दिसते पहिले तेवढं छापून घ्या, व्हिडिओला स्टॉप करा आणि लिहून घ्या. ठीक आहे, डन. चलो, झालं, लिहा इलेक्ट्रिसिटी डेफिनेशन. मी इंग्लिशमध्ये लिहून देणार इथं, तुम्ही मराठीमध्ये लिहू शकता. इलेक्ट्रिसिटी, इट इज ट्रान्सफर इलेक्ट्रिकल पॉवर और चार्ज. तुम्हाला इंग्लिश मराठीमध्ये लिहायचे असेल दोन्हीमध्ये लिहू शकता. मला तरी वाटते दोन्हीमध्ये लिहिलं तर थोडा वेळ लागेल, पण बेस्ट होईल. इट इज ट्रान्सफर इलेक्ट्रिकल पॉवर. ट्रान्सफर म्हणजे वहन, कशाचं ट्रान्सफर होते, इलेक्ट्रिकल पॉवरचं. ऑरमध्ये लिहिलेलं आहे आपण चार्ज. आता हा चार्ज काय आहे हे आपण पुढे पाहणारच आहे. चार्ज काय, आता चार्ज हे दोन प्रकारचे असतात, टाईप्स ऑफ चार्ज. एक असतो स्टॅटिक चार्ज आणि एक असतो डायनॅमिक चार्ज. आता स्टॅटिक चार्ज आपण चाललो आता थोडं समोर मित्रांनो. आपण इथे इलेक्ट्रिक डेफिनेशन मराठीमध्ये ज्यांना लिहायचे आहे त्यांनी लिहून घ्या. इलेक्ट्रिकल पॉवर किंवा चार्ज यांच्या वहनास इलेक्ट्रिसिटी असे म्हणतात. इलेक्ट्रिकल पॉवर किंवा चार्ज यांच्या वहनास इलेक्ट्रिसिटी असे म्हणतात, ठीक आहे. एवढं लिहिलं असेल तुम्ही. तर जो चार्ज आहे तो चार्ज हा दोन टाईप्स असतो, टाईप्स ऑफ चार्ज, ठीक आहे. आता टाईप्स ऑफ नाही लिहिलं मी इथं, पण चार्जला बायफर्गेशन केलेलं आहे. स्टॅटिक चार्ज आणि डायनॅमिक चार्ज. स्टॅटिक चार्ज,
चार्जला मराठीमध्ये भार म्हणतात, ठीक आहे. आता हे भार काय आहे काय नाही, डायनॅमिक चार्ज. तुम्हाला सांगतो ना, हे शब्द तुम्ही असेच जरी लक्षात ठेवले तरी काही प्रॉब्लेम नाही आहे. भार हा भार समजणार नाही आहे तुम्हाला, कोणता भार आहे, डोक्यावरचा भार आहे की अजून कोणता भार आहे, ठीक आहे. चार्ज तर स्टॅटिक चार्ज आणि डायनॅमिक चार्ज असे शब्द जरी तुम्ही लक्षात ठेवले काही प्रॉब्लेम नाही आहे. मी चिल्लवून तुम्हाला सांगून राहिलेलो आहे, तरी तुम्ही काही टेन्शन घेऊ नका. चार्ज, स्टॅटिक चार्ज आणि डायनॅमिक चार्ज. स्टॅटिक चार्जचं उदाहरण खूपदा तुम्ही पाहिलं असेल. एखाद्या नळाला तुम्ही हात लावला, तुम्हाला शॉक लागतो. एखाद्याच्या स्वतःच्या बॉडीला शॉक लागतो. एखाद्याच्या दुसऱ्या बॉडीला जर हात लावला आपण, त्याचा तुम्हाला शॉक लागतो. तुम्हाला खूप साऱ्या वेळेस याचे अनुभव आले असेल. आपण स्वेटर जर घातलं असेल आणि खाली जर कॉटनचं शर्ट असेल तर स्वेटर काढताना सुद्धा चटचट आवाज तुम्ही पाहिला असेल. स्केल असेल काचेची आणि ती कोरड्या केसांमध्ये तुम्ही घासली तर त्याला कागदाचे पार्टिकल्स चिपकतात. हा तुम्ही स्टॅटिक चार्ज पाहिलेला असेल. जेव्हा आपण बोर्डवर लिहितो ना, साधा ब्लॅकबोर्ड जो असतो, सर मास्तर आपले लिहित होते ते खडूनं, तेव्हा खडूचे जे पार्टिकल्स असतात ना मित्रांनो, ते जेव्हा त्या बोर्डला धरून ठेवलेले त्या बोर्डनं, ते सुद्धा एक्झाम्पल हे स्टॅटिक चार्ज आहे. स्टॅटिक चार्ज हा तुम्हाला बेसिकली इन्सुलेटर्सच्या वस्तूमध्ये पाहायला भेटतो आहे, बरोबर. आणि डायनॅमिक चार्ज जो आहे तर तो आपल्याला इलेक्ट्रिकल ज्याच्यामध्ये इलेक्ट्रिकल प्रॉपर्टीज आहे त्याच्यामध्ये दिसतो आहे. तर स्टॅटिक चार्जकडून कोणत्याही प्रकारचं कार्य होत नाही. हां, अजून याच्याला एक फेमस उदाहरण तुम्ही केलं असेल, आम्ही आमच्या लहानपणी तर केलंच आहे, तुम्हाला माहिती असेल ज्या विद्यार्थ्यांना, तुम्ही आताही करू शकता आणि सेफ आहे, काही प्रॉब्लेम नाही. एक चेअर घ्या, एका चेअरवर एका व्यक्तीला एका तुमच्या मित्राला बसवा, त्याला म्हणा थोडेसे पाय वरतं कर आणि त्या चेअरवर तुम्ही मागून टावेल किंवा कशा सहाय्याने, एखाद्या कपड्या सहाय्याने जोरात फटके मारा. कमीत कमी 15-20 फटके मारा. तो चेअरवर बसलेला जो कॅन्डिडेट आहे, व्यक्ती आहे, तो चार्ज झालेला असेल, कारण त्याच्या बॉडीमध्ये इम्बॅलेन्स झालेले आहे. इलेक्ट्रॉन्स आणि प्रोटॉन्स हे इम्बॅलेन्स झाले. तर हे काय आहे इलेक्ट्रॉन्स प्रोटॉन ते पाहू आपण. जेव्हा या इलेक्ट्रॉन्स प्रोटॉनची संख्या बिघडते तेव्हा ती बॉडी चार्ज होते आणि मग नंतर तुम्ही त्याच्या नखाला नख टच करून पहा, तुमच्या त्या 2 बोटांमध्ये एक तुम्हाला स्पार्क मरणार नाही, तुम्ही ना बोट जळणार आहे, पण तुम्हाला तिथं स्पार्क दिसेल. म्हणजे रिॲलिटीसाठी सांगतो आहे हे. नाही, त्याच्यापेक्षा सोपं एक उदाहरण घेऊ शकता तुम्ही. तुमच्याकडे हायलायटर जर असेल तर हायलायटरला साधा कपड्यासोबत कॉटनसोबत रफ करा, तो हायलायटर जो आहे तो सुद्धा चार्ज झालेला असेल आणि तो साधे जे कागदाचे तुकडे असतात ते त्याला तो अट्रॅक्ट करून घेऊ शकतो. मी नंतर तुम्हाला पिक्चर्स दाखवतो आहे, त्या पिक्चर्सवरून तुम्हाला कळेलच काय काय. कारण मला तरी वाटते की आपल्या आजच्या लेक्चरमध्ये हिस्ट्रीसुद्धा कंप्लीट होते की नाही होत, कारण की भरपूर मोठा सिलेबस आहे मित्रांनो हा. ठीक आहे, ह्याच्यामध्ये नाही आहे. मी नंतर नेक्स्ट यायला तुम्हाला तो फोटो दाखवेल, ठीक आहे. बरं, आता हे चार्ज म्हणजे आहे तरी काय? चार्ज मी तुम्हाला सांगतो आहे, नंतर तुम्हाला अजून डिटेलमध्ये हे डेफिनेशन लिहून देणार आहे, सांगणार आहे. पण आज अशी मेंटॅलिटी ठेवा की आज सांगितलं सरांनी, आपल्याला ते लक्षात राहिलं पाहिजे. चार्ज म्हणजे काय आहे? जसं तुम्ही आता पहा, जसं एखादा व्यक्ती दारू पितो, बरोबर. फॉर एक्झाम्पल डायरेक्टची शब्द वापरला मी, ओके, काही त्याच्यात हे नाही आहे. एखादा व्यक्ती आहे ज्याने ड्रिंक केली आहे, तो कसा चार्ज होते आणि असं कसा डोलायला लागते, बरोबर. अजून एक्स्ट्रा पॉवर त्याच्यामध्ये सुपरमॅनवाली पॉवर येऊन जाते. एखादी अलमारी जर उचलायची असेल तर मीच एकटा काफी आहे अशा टाईपचं, ठीक आहे, करू शकतो तो. त्याच्यामध्ये तेवढं त्याला ॲबिलिटी वाटते. तो असा चार्ज झाला तरतरी आहे त्याच्या अंगामध्ये. आपण जेवलोच नाही 4 दिवस झाले, आपल्या अंगामध्ये एनर्जी असेल काय? एनर्जी नाही आहे, म्हणजे आपली बॉडीसुद्धा चार्ज नाही आहे. आपल्या मोबाईलची बॅटरी घ्या, चार्ज नाही आहे, काहीतरी डिस्प्ले लागणार नाही, फोन नाही लागणार, डेट पडला आहे, काही नाही, ते एक बेकार प्लास्टिकची वस्तू झाली मग आपल्यासाठी आता मोबाईल. पण तेच बॅटरी चार्ज आहे तर त्यात सगळंच काही आहे, बरोबर. ते असलं तर मग काही पाहिजे नाही आपल्याला, इथपर्यंत आहे काही जणांसाठी असो. चार्ज च्या एक्झॅक्टली डेफिनेशन, तसं चार्ज म्हणजे 2 डेफिनेशन त्याच्या टेक्निकली, हे मी तुम्हाला नंतर लिहिल. आता तुम्ही त्या लिहिण्याची काही गडबड करू नका. मला माहीत आहे लगेच मास्तरनं सांगितलं पटकन आता लिहून घेतो, डबल होऊ शकेल, डबल नाही सांगणार म्हणून खास करून सांगितलं आहे. तुम्ही पुन्हा रिपीट करेल हे. ते चार्ज म्हणजे काय? चार्ज म्हणजे इट इज अन इलेक्ट्रिकल इफेक्ट. विजेचा जो परिणाम आहे त्या विजेच्या परिणामास चार्ज असे म्हणतात. सर कोणता परिणाम विजेचा? ते तुम्ही पाहिलं आहे आकाशामध्ये, लाईटनिंग चमकताना आकाशातील वीज पाहिली ना, मी स्ट्राईक लाईटनिंग स्ट्रोक पाहिला आहे ना, तो चार्ज आहे. तुम्ही फॅन फिरून राहिलेला आहे, लाईट लागून राहिलेला आहे, सगळे इलेक्ट्रिकलचे परिणामच आहे. मोटर फिरत आहे, हे सगळे इलेक्ट्रिकलचे परिणाम आहे आणि जिथं हे परिणाम आहे तिथं चार्ज आहे. म्हणजे सिम्पल की चार्ज म्हणजे काय, तर इट इज अन इलेक्ट्रिकल इफेक्ट. बरं, नसेल पसलं अजून तुम्हाला मी नंतर डिटेलमध्ये सांगणार आहे. आता तुम्हाला पसणाऱ्या डेफिनेशनमध्ये सांगतो. जे दारूवाले एक्झाम्पल सांगितलं ते पसणाऱ्या वस्तूमध्ये उदाहरण म्हणजे असं सिम्पल की एखादी वस्तू
एखाद्या वस्तूमध्ये जेव्हा अशी क्षमता येते, सिंपल भाषेमध्ये एखाद्या वस्तूमध्ये, वस्तू म्हणजे बॉडी म्हणतो आपण त्याला, जेव्हा एखाद्या बॉडीमध्ये अशी क्षमता येते जेव्हा ती आपल्यासारख्या दुसऱ्या बॉडीला आपल्यापासून दूर ढकलू शकते किंवा दुसऱ्या बॉडीला आपल्याकडे अट्रॅक्ट करून घेऊ शकते, तेव्हा ती वस्तू चार्ज असते. किंवा ती क्षमता जेव्हा त्या वस्तूमध्ये येऊन जाते तेव्हा ती वस्तू चार्ज असते. जसं फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला सांगितलं, आता हा समजा सपोज माझ्याकडे पेन आहे प्लास्टिकचा आणि मी हा माझ्या केसांसोबत रफ केला तर हा चार्ज होऊन जाईल आणि हा जे छोटे छोटे कागदाचे पार्टिकल्स आहे त्यांना उचलू शकतो. कागदाचे पार्टिकल म्हणजे जर हा कागदाचे पार्टिकल्स बिना याने म्हणजे याला तेल वगैरे लावून नाही बरं, नाही तर मग तुम्ही काहीतरी याला ऑइल वगैरे लावलं मग चिपकून राहिले, तसं नाही आहे. चार्ज होऊन, आणि हे छोटे छोटे एक्सपेरिमेंट जे तुम्ही सुद्धा करू शकता. जर हा ऑटोमॅटिकली काहीतरी कागदाचे एक तुकडा का होईना पण हा बिना याचा पार्टिकली म्हणजे अट्रॅक्शनवर डायरेक्ट जर याला लिफ्ट करत असेल, ओढत असेल स्वतःकडे, तर ही वस्तू चार्ज आहे. जर हा पेन कागदाचे पार्टिकल्स ओढू शकत नसेल तर हा चार्ज नाही. आता चार्ज कसा तयार होते काय नाही त्याच्यावर समोर जाऊ आपण. पण चार्ज म्हणजे कळून राहिलं का तुम्हाला काय आहे? तर आता लक्ष ठेवा पूर्ण. चार्ज म्हणजे जेव्हा एखादी वस्तू दुसऱ्या वस्तूला आपल्याकडे ओढू शकते किंवा आपल्यापासून दूर ढकलू शकते, अशी क्षमता जेव्हा त्या वस्तूमध्ये येते तेव्हा ती वस्तू काय असते? चार्ज असते. 2 वेळेस आताच सांगितलं, अजून तिसऱ्यांदा पुढे सांगणार आहे. कळलं पाहिजे हे जर, आणि तुम्ही जेव्हा बारकाईने लक्ष द्याल तेव्हाच तुम्हाला कळेल. आत्ताच्या आता ही डेफिनेशन पाठ झाली पाहिजे. आणि अरे डेफिनेशन आहे तरी काय? काहीच नाही आहे, सिम्पल आहे. मी जे तुम्हाला अगोदर डेफिनेशन सांगितली आहे, इट इज अन इलेक्ट्रिकल इफेक्ट. त्यात 2च शब्द आहे, इलेक्ट्रिकल इफेक्ट. इलेक्ट्रिकल विजेचा, इफेक्ट परिणाम. विजेच्या परिणामास चार्ज असे म्हणतात. परिणाम मी सांगितले कोणते आहेत, तर कितीही गरीब असला तरी समजते. आणि नाहीच कळलं, दुसरी डेफिनेशन आहे की एखादी वस्तू दुसऱ्या वस्तूला आपल्याकडे ओढत असेल किंवा आपल्यापासून दूर ढकलत असेल तेव्हा ती चार्ज आहे. जर ती ओढत नसेल, ढकलत नसेल तर ती चार्ज नाही आहे. खतम काम, पिक्चर, टाटा बाय बाय. बरं, ओढत असेल, ढकलत असेल, चार्ज आहे. बरं, म्हणजे चार्ज कळलं का? चार्ज म्हणजे एक ॲबिलिटी जी वस्तूंना अट्रॅक्ट करू शकते, म्हणजे फोर्स लावते सरळ सरळ. अट्रॅक्शन किंवा रिपल्शनचा. अट्रॅक्शन म्हणजे ओढणे, रिपल्शन म्हणजे दूर ढकलणे. तर याला आपण म्हणतो आहे चार्ज. चार्ज कळलं तुम्हाला? आता सध्या नाही लिहिणार आपण चार्ज. जेव्हा त्याची प्रॉपर डेफिनेशन येईल, त्याचे फॉर्म्युलेसुद्धा असतात, त्याचे युनिट्ससुद्धा आहे, ते जेव्हा येईल तेव्हा पाहू आपण. फक्त सध्या लक्षात ठेवा की चार्ज म्हणजे काय बा? तर एखाद्या वस्तूमध्ये असलेली क्षमता जी दुसऱ्या वस्तूला आपल्याकडे एक तर ओढू शकते किंवा दूर ढकलू शकते. आणि यातच काही कन्सेप्ट आहे मग स्टॅटिक चार्जचा आणि डायनॅमिक चार्जचा. तर हा जो स्टॅटिक चार्ज आहे याचे मी तुम्हाला उदाहरण दिलेच आहे की कागदाचे तुकडे उचलणं आहे, एखाद्या वस्तूचा शॉक लागणं आहे आपल्याला. तर हे झाले स्टॅटिक चार्जचे एक्झाम्पल्स. असे अनेक एक्झाम्पल्स आहे स्टॅटिक चार्जचे. आणि बेसिकली हे तुम्हाला इन्सुलेटरच्या याच्यामध्ये पाहायला भेटतील. आता या स्टॅटिक चार्जकडून कोणत्याही प्रकारचं आपण इलेक्ट्रिकल कार्य करू शकत नाही. याला फक्त तुम्ही एक प्रॅक्टिकली म्हणजे पाहू शकता, आयडेंटिफाय करू शकता. कोणतंही विजेचं असं म्हणजे एखादी मोटर फिरून राहिली बा स्टॅटिक चार्जवर किंवा स्टॅटिक चार्जवर एखादा लाईट लागून राहिला असं तुम्हाला पाहायला भेटणार नाही. किंवा लागलाही समजा, तुम्ही एखाद्या व्यक्तीला जर चार्ज केला ना, त्या खुर्चीवाला जे उदाहरण मी तुम्हाला दिलं त्याच्या बोटाला जर तुम्ही टेस्टर लावला ना, टेस्टर लागते. मी लावून पाहिला वयाच्या 7व्या-8व्या वर्षी. बरोबर, माझं पुरं म्हणजे आमचं खानदानच इलेक्ट्रिकल क्षेत्रामध्ये आहे, ठीक आहे. त्याच्यामुळे तुम्ही काहीच काळजी करू नका. मला पूर्ण कोणत्या विद्यार्थ्याला चुकीनं वाटलं असेल किंवा मास्तरला इलेक्ट्रिकल वायरिंग जमते का, तर मास्तरनं इलेक्ट्रिकल वायरिंगही केलेली आहे, सगळंच काही केलेलं आहे. अर्थिंगचे गड्डे म्हणा, काहीही म्हणा, प्लंबिंगही येते, मला सगळंच येते. कारण की भाऊ शिकूनच ITI केलेला आहे, शिकून पैसे कमवूनच ITI केलेला आहे, स्वतः पॉली केलेला आहे, इंजिनिअरिंग केलेलं आहे, सगळं काही मला माहीत आहे. मी असं नाही म्हणत की मी खूप महान व्यक्ती आहे. माणूस जीवनात कधीच परिपूर्ण नसतो. हा इलेक्ट्रिकल पूर्ण एक महासागर आहे, ज्यातलं फक्त मी तुम्हाला अंजोडीभर नॉलेज पाजणार आहे. त्यातलं तुम्ही असं काहीतरी हातात थोडंसं घेणार, असे हातं करून, आणि मग असे थेंबभर पेपरमध्ये जाऊन शिळखाल नाही, असे पूर्ण पॅक करायचं आहे. ज्याला काही पाणी सांडलं ना, डबल भरायचं त्याच्यात. असंच असते हे इलेक्ट्रिकल नॉलेज. घेतो आपण, पाण्यासारखं काहीतरी सांडत राहते, अजून त्याला भरा लागते रिव्हिजननं डबल, आणि ते टिकून ठेवावं लागते एक्झाममध्ये, ठीक आहे. असंच हे काहीतरी आहे. जगात कोणीच काही नाही, प्रत्येकजण काही ना काही नवीन रोज शिकतच असतो. तर स्टॅटिक चार्जकडून कोणत्याही प्रकारचं कार्य केल्या जात नाही. जो डायनॅमिक चार्ज आहे याच्यापासून आपण इलेक्ट्रिकल कार्य करू शकतो. या डायनॅमिक चार्जला, या विजेला आपण एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी ट्रान्सफर करू शकतो, याला कन्व्हर्शन करू शकतो. जसं इलेक्ट्रिकल पॉवरचं रूपांतर मेकॅनिकल पॉवरमध्ये आपण रूपांतरित करू शकतो. इलेक्ट्रिकल पॉवरला आपण केमिकल पॉवरमध्ये, केमिकल एनर्जीमध्ये कन्वर्ट करू शकतो. तर ही ट्रान्सफरेबल आहे, ही ट्रान्सफर नाही आहे. हे जस्ट फक्त आपण चेक करू शकतो. हे आपल्याला ट्रान्सफर करता याच्यापासून इलेक्ट्रिकल कार्य करता येतं. जेव्हा मी लिहीन तेव्हा कोणत्याही, आता इथं जेव्हा मला आवश्यकता वाटते तेव्हा मी तुम्हाला लिहून देणार जे आवश्यकता आहे. कोणत्याही
प्रकारचे कार्य करता येत नाही, म्हणजे इलेक्ट्रिकल कार्य करता येत नाही. ठीक आहे, कोणत्याही प्रकारचे कार्य करता येत नाही आणि वहनसुद्धा होत नाही. येत नाही आणि वहन सुद्धा होत नाही. पण इथे जे आहे हे इलेक्ट्रिकल कार्य करते. ठीक आहे, इलेक्ट्रिकल कार्य म्हणजे लाईट लागणे, फॅन फिरणे, मोटर फिरणे, हे सगळं कार्य इलेक्ट्रिकल कार्य. मराठीत लिहून देतो आहे मुद्दामून आता, जेव्हा जेव्हा आवश्यकता, कारण एकदम मी टोटल इंग्लिश तुम्हाला बसणार नाही आहे. डायनेमिक चार्ज इलेक्ट्रिकल कार्य करता येते आणि एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी वायर्सच्या माध्यमातून ट्रान्सफरसुद्धा करता येते. तर आणि वहनसुद्धा होत नाही, इथे वहन होते. बस शॉर्टकटमध्ये लिहिलं आहे आपण आता. हे वहन होते वायर्सच्या माध्यमातून, तर इलेक्ट्रिकल कार्य करता येते आणि वहनसुद्धा होते. एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी आपण वाहून नेऊ शकतो. तर डायनेमिक चार्ज एक्झाम्पल जनरेटर्स, बॅटरी हे आहेत. बरं, DC AC जनरेटर्स, DC AC जनरेटर्स असतील, बॅटरी असेल, सोलर सेल असतील आपले, हे सगळे त्याचे एक्झाम्पल्स आहे. बॅटरी, सेल, सोलर सेल, सेल म्हटलं सगळं आलंच मग. ETC हे त्याचे डायनॅमिक चार्जचे एक्झाम्पल्स आहे. पण स्टॅटिक चार्जमध्ये जर गेलो आपण तर हे काही, जसं अंबर एक वस्तू आहे. अंबर म्हणजे एक पॉलिमर मटेरियल असते जे काही कंपाऊंडचं बनलेलं असते, म्हणजे वूड वगैरेच्या याच्यापासून. तर जसं रबर वगैरे निघते, तर याच्यामध्ये ग्लास, प्लास्टिक, अंबर, हा अंबर शब्दावरूनच आहे. अंबर ग्रीकमध्ये याला इलेक्ट्रॉन म्हणतात आणि याच इलेक्ट्रॉनवरून इलेक्ट्रिसिटीचा उगम झालेला आहे या शब्दांचे सगळे. हा अंबर मी दाखवून देईल तुम्हाला नंतरच्या लेक्चरमध्ये कसं असते. तर ग्लास, प्लास्टिक, अंबर, रबर, वूड म्हणजे पेपर समजा, हे ETC सगळे एक्झाम्पल्स. याच्यामध्ये तुम्हाला हे स्टॅटिक चार्ज पाहायला भेटेल. काही ह्युमन पण आहे, फर आहे पक्ष्यांचे, जसं मांजरीची कातडी असेल, काही पक्षी असेल त्यांचे पंख जे असतात ते आहे फर, ज्याला आपण म्हणतो आहे ETC. हे सगळे एक्झाम्पल्स, मोर दॅन एक्झाम्पल्स आहे स्टॅटिक चार्ज. या ह्या जर वस्तू तुम्ही, जसं ग्लास आहे आणि प्लास्टिक आहे, प्रॅक्टिकली करून पाहू शकतो तुम्ही. ग्लास आणि प्लास्टिक याला जर तुम्ही रफ केलं तर याच्यामध्ये तुम्हाला स्टॅटिक चार्ज दिसेल. ग्लास आणि तुम्ही जर अंबर केलं, किंवा ग्लास आणि तुम्ही समजा फर आहे, किंवा मग यांना जर तुम्ही रफ केलं, रफ म्हणजे घर्षण केलं, अशा दोन वस्तू जर तुम्ही घासल्या तर यांच्यामध्ये तुम्हाला एक स्पार्क दिसेल आणि ती स्पार्क म्हणजे चार्ज आहे. तो स्पार्क तयार झाला आहे म्हणजे त्या वस्तू चार्ज झाल्या. आता ह्या वस्तू कशा चार्ज झाल्या, काय झाल्या, हे आपण पुढे पाहणार आहे. ठीक आहे, ते एवढं लिहून घ्या पहिले, मग आपण पुढे जाऊ आणखी. ठीक आहे, साईडला होऊन 2-3 सेकंद मी देईल तुम्हाला, त्याच्यात तुम्ही पॉज प्ले करू शकता आरामात आणि बोर्डवर जेवढंही आहे तेवढं लिहून घेऊ शकता. ठीक आहे, तर इथपर्यंत आलो आहे आपण आता स्टॅटिक चार्ज आणि डायनॅमिक चार्ज. तर हे जे चार्ज आहे याच्याबद्दल सगळ्यात पहिले जे बोललं गेलं आहे, जे मी तुम्हाला सांगत होतो की तुम्ही जर कोणाला विचारलं की विजेचा शोध कोणी लावला, माझ्या खूप साऱ्या प्रश्नांचे उत्तर अजून तुम्हाला बाकी असेल भेटणं, ते तुम्हाला पुढे भेटत जाईल. जसं आता हा प्रश्न मगाशी केला आणि याचं उत्तर बाकी येतं नाही. तर हे जे व्यक्ती आहेत हे आहे आपले थेल्स मिलेटस. थेल्स ह्या शब्दाचा हे जे आहे त्यांचं नाव तुम्ही आपल्या हिस्ट्रीमध्ये सुद्धा ऐकलं असेल की विजेचा शोध यांनी लावलेला आहे. पण असं म्हटलं गेलं आहे की याच्यापेक्षा तुम्ही गुगल जर केलं किंवा अजून काही जर तुम्ही विचारलं, मला जर स्पेसिफिकली विचारलं तर मी तुम्हाला सांगेल नाव बेंजामिन फ्रँकलिन. आणि बेंजामिन फ्रँकलिनपासूनच मग पुढे अलेक्सँड्रो व्होल्टा असेल किंवा इतर काही सायंटिस्ट असेल, त्यांना खूप मोठे प्रेरणा मिळाली, कन्सेप्ट मिळाली की बा आपण सेल प्रॅक्टिकली तयार करू शकतो. कसं आहे काय पहा. जवळपास 600 BC म्हणजे इसवी सन पूर्व, म्हणजे मागं, जेव्हा बिफोर क्राइस्ट म्हणजे एक जे तारीख असते, पहिला दिवस, पहिला महिना आणि पहिलं वर्ष, जसं आता 2025 सुरू असेल तर त्याच्या अगोदर एकदम एक पूर्ण, तर 1 तारीख, 1 महिना आणि 1 तारीख असेल. तर तेव्हापासून 600 वर्ष मागं जे एक सायंटिस्ट होते समजा तेव्हाचे, थेल्स, यांनी स्टॅटिक चार्जचं कन्सेप्ट मांडलेला आहे. ओके, जसं इथे लिहिलं आहे यांनी, डिड यू नो अराउंड 600 BC द ग्रीक फिलॉसॉफर थेल्स मिलेटस
एक्सपेरिमेंटेड विथ इलेक्ट्रिसिटी यांनी एक्सपेरिमेंट केलं इलेक्ट्रिसिटीसाठी रबिंग टुगेदर पीसेस, जे आपण म्हटलेलं आहे पहा एक शब्द आहे तर रबिंग टुगेदर पीसेस ऑफ अंबर म्हणजे पॉलिमर मटेरियल आहे जे एक कंपाऊंडसारखं आहे, म्हणजे आपल्याला फायबरस मटेरियलमध्ये तुम्हाला वूड वगैरे याच्यापासून भेटते, दाखवेल मी तुम्हाला नंतर. अंबर द टर्म, आणि याच टर्मला जो इलेक्ट्रिक शब्द आहे पहा, द टर्म इलेक्ट्रिक ॲक्च्युअली कम फ्रॉम द ग्रीक वर्ड इलेक्ट्रॉन. जो इलेक्ट्रिक जे इलेक्ट्रिसिटी म्हणतो आपण, इलेक्ट्रिक म्हणतो, हे या वर्डपासून आलेला आहे इलेक्ट्रॉन. इथं के आहे, सी नाही आहे ग्रीकमध्ये, आणि मिनिंग अंबर. अँड इट इज फर्स्ट ॲप्रेशन इन द, आणि हे जे आहे ऑपेड इन द प्रिंट इन 1646, म्हणजे 1646मध्ये ते प्रिंट झालेलं आहे. पण ॲक्च्युली जे म्हटलं गेलेलं आहे ते इसवी सन पूर्व 600 वर्ष मागं, जसं आपण 1, 2, 3 वर्ष समोर येतो तसं 1, 2, 3 वर्ष मागं जावं लागत असते, तसं हे 600 वर्ष मागं असो. तर हे यांचं नावसुद्धा तुम्हाला ऐकायला भेटेल की यांनी बेसिकली जे आहे वस्तूंना रब करून त्यांच्यामध्ये स्टॅटिक चार्ज आहे हे जगाला सांगितलं होतं. आणि चार्ज काहीतरी हा शब्द पण तिथून उदयास आला होता. पण पुढे पहा, त्याच्यानंतर जे आहे खूप सारे सायंटिस्ट आले, खूप सारे सायंटिस्टना वस्तूंना रब करत गेले, गेल्यानंतर त्या वस्तू चार्ज होत गेल्या. आता त्या कशा वस्तू चार्ज होतात मी तुम्हाला सांगतो तुम्हाला. चार्ज झाल्यानंतर काय होतं समजलं ना, चार्ज झाल्यानंतर एखादी वस्तू दुसऱ्या वस्तूला आपल्याकडे अट्रॅक्ट करून घेऊ शकते किंवा आपल्यापासून दूर ढकलू शकते. नेक्स्ट लेक्चरला मी तुम्हाला तो चार्जचं एक्झाम्पल जे आहे ते करूनसुद्धा दाखवेल, जेणेकरून तुम्हाला एक समजण्यासाठी सोपी मदत होईल. तर हे काही एक्सपेरिमेंट आहे ज्यांचे मी फोटो तुम्हाला दाखवलेले आहे. असा हा चार्ज यांनी हा जो इथं तुम्हाला एक दिसतो आहे बॉल पूर्ण मोठा, हा एक त्यांनी चार्ज बॉल बनवला होता वस्तूंना अट्रॅक्ट आणि रिपल करण्यासाठी सायंटिस्टने. आता खूप सारे सायंटिस्ट आहे, एका सायंटिस्टची कृपा नाही आहे, अनगिनत आहेत, बरोबर. तर अनेक सायंटिस्ट आलेले आहेत, त्यांनी त्यांच्या जीवनामध्ये कार्य केलेलं आहे. पण जे महत्त्वाचे आहे ते मी तुम्हाला सांगतो आहे याच्यामध्ये, जे तुम्हाला लक्षात ठेवण्यासाठी सोपं जाईल. जसं आता पहा, हेच उदाहरण मी तुम्हाला देत होतो. हे पहा, ही आपली काचेची पट्टी आहे आणि हे कागदाचे पार्टिकल जे आहे हे सहज याला लिफ्ट होतं. हाच एक्सपेरिमेंट आपण करून पाहू लागलं तर एखादा. तर जेव्हा आपण या स्केलला आपल्या कॉटनसोबत रब करू किंवा या काचेला आपण दुसऱ्या वस्तूसोबत रब करू, तेव्हा या वस्तूमध्ये एक अशी शक्ती आलेली असेल. शक्ती ज्याला आपण म्हणतो शक्ती समजते आपल्याला, एक दिव्य शक्ती असते, एक शक्ती असते, ठीक आहे. जादू वगैरे नाही आहे, ही शक्ती आहे की जी या कागदांना काय करू शकते, ओढू शकते. तर जेव्हा अशी शक्ती याच्यामध्ये आलेली आहे, ॲबिलिटी आलेली आहे, क्षमता आलेली आहे, तेव्हा ती वस्तू काय आहे, चार्ज आहे. जसं आपण एखाद्या टॅपला वगैरे हात लावतो तेव्हा आपल्याला तिथं चटकन असा आवाज येतो, स्पार्क दिसतो, तो सुद्धा एक्झाम्पल कशाचं आहे, स्टॅटिक चार्जचं. तर हे स्टॅटिक चार्जवर खूप सारे एक्सपेरिमेंट त्या 16व्या 17व्या शतकामध्ये झाले. 16व्या नाही, 17व्या 18व्या शतकामध्ये झाले. 18वं शतक, बरोबर. आता कोणतं शतक चालू आहे, 21वं. 20वं नाही, जे 2000 आपण म्हणतो आहे ते 2000 समथिंग जेव्हा म्हणतो आहे तेव्हा ते 21वं शतक आहे, बरोबर. असं लक्ष, 20वं म्हणजे 1900वालं, 1800 म्हणजे 18वं शतक म्हणजे 1700वालं असं आपण बोलतो आहे. तर इथे जे आहे ते जे बेंजामिन फ्रँकलिन आहे, मी मोस्ट ऑफ तुम्हाला त्यांचा फोटो वगैरे दाखवलेला आहे. बेंजामिन फ्रँकलिन 1700 हे त्यांचा कार्यकाळ आहे, कधी जन्म झाला आणि कधी मृत्यू पावला. तर प्रूव्ह दॅट लायटनिंग इज अ इलेक्ट्रिसिटी युझिंग हिज फेमस काईट एक्सपेरिमेंट. आता हे प्रूव्ह दॅट लायटनिंग इज अ इलेक्ट्रिसिटी. लायटनिंग इज अ इलेक्ट्रिसिटी म्हणजे जे आकाशामध्ये लायटनिंग होते, जे आपण आकाशातील वीज चमकणे म्हणतो आहे, वीज कडकडाने म्हणतो आहे, तर ती वीज आणि प्रॅक्टिकलमधली जी स्टॅटिक चार्जवाली वीज होती ती एकच आहे, हे प्रूव्ह करण्याचं काम जे आहे हे बेंजामिन फ्रँकलिन यांनी केलं. त्याच्यानंतर मग अनेक सायंटिस्ट आले ज्यांनी वेगवेगळ्या वस्तूमध्ये चार्ज शोधले. मग चार्जचे नावं आले, पॉझिटिव्ह चार्ज, निगेटिव्ह चार्ज. देन मग हा चार्ज नंतर एखाद्या संचामध्ये फिट करण्याचं काम आणि संचापासून कंटिन्युअस डायनेमिक चार्ज जो घेण्याचं काम तयार करण्याचं काम आहे ते सगळ्यात पहिले जगाला अलेक्सँड्रो व्होल्टा यांनी केलं 1799मध्ये. खूप इंटरेस्टिंग हिस्ट्री आहे मित्रांनो. 1799मध्ये सगळ्यात पहिले जे आहे, आता मी थोडं शॉर्टकटमध्ये सांगतो तुम्हाला, देन बाकीच्या पुढच्या लेक्चरमध्ये पाहू. हे जे आहे बेंजामिन फ्रँकलिन यांचं एक फेमस एक्सपेरिमेंट आहे, काईट एक्सपेरिमेंट. काय आहे तो मी तुम्हाला पुढच्या लेक्चरमध्ये सांगतो. 1752मध्ये यांनी काईट एक्सपेरिमेंट केला आणि जगाला सांगितलं की जे आपण स्टॅटिक चार्जबद्दल बोलत आहे किंवा ज्या चार्जबद्दल बोलत आहे तेच म्हणजे आकाशातील लायटनिंग. जो शब्द होता आकाशातील याला लायटनिंग, तर ती एकच आहे हे शोधण्याचं काम बेंजामिन फ्रँकलिन यांनी केलं. म्हणून विजेचा शोध कोणी लावला असं जर कोण तुम्हाला विचारलं तर तुम्हाला त्याचं नाव तेव्हा तुम्ही आरामात बेंजामिन फ्रँकलिन सांगू शकतात. जर तुम्हाला कोणी थेल्स म्हटलं तर हो, थेल्सही आहे, पण त्यांची हिस्ट्री ही फार जुनी आहे, म्हणजे इसवी सन पूर्व 600 वर्ष मागं. ओके, म्हणजे एक तारखेच्यापासून पहिला महिना, पहिला दिवस, पहिला महिना, पहिलं वर्ष त्याचे 600 वर्ष मागं, बरोबर. आता तर आपण 2000 वर्ष समोर आलेलो आहोत. ओके, त्याच्याही म्हणजे इथून 2600 वर्ष मागं चाललो आहे आपण.
तर तिथे त्यांनी फक्त वस्तूंना रब करून चार्ज असतो असं काही सांगितलं, पण एक्झॅक्टली चार्जला लॅबॉरेटरीमध्ये प्रूव्ह करून देण्याचं काम आणि आकाशातील वीज, ढगांमध्ये वीज कशी आहे किंवा ते काय ढगांमध्ये कुठून वीज आली, ती कशी तयार झाली, हे सगळ्यांचं एक्सपेरिमेंट करण्याचं काम त्यांनी केलेलं आहे. म्हणून विजेचा शोध कोणी लावला जर विचारलं तर बेंजामिन फ्रँकलिन हे नाव समोर येते. त्याच्यानंतरच मग इतर सायंटिस्ट लोकांना प्रेरणा भेटली. हा त्यांचा असा एक काईट एक्सपेरिमेंट आहे. काईट एक्सपेरिमेंट म्हणजे पतंग उडवली होती त्यांनी. ओके, तर ते पाहू आपण उद्याच्या लेक्चरमध्ये काय आहे. तर त्याच्यानंतर मग आता तुमच्या डोक्यात येते की विजेचा शोध कसा लागला. अजूनही कळलं नसेल तुम्हाला, मला माहीत आहे, कारण मी अजूनही आता तर सुरुवात करून राहिलो होतो हिस्ट्रीला, पण आता आपल्या लेक्चरला एंड करायचं आहे, कारण मोर दॅन सफिशियंट आहे एवढं आजच्या दिवशी. बाकीचे उद्याच्या दिवशी पाहू, काही प्रॉब्लेम नाही, मला काही गडबड नाही आहे. होप तुम्हाला काही गडबड नसेल. 1-2 लेक्चर शिल्लक लागले असलेलं तर आपलं कोणतं काही मीटर घुमणार नाही आहे. लागू द्या, आपल्याला फक्त करायचं आहे बस कंप्लीट. आणि इच अँड एव्हरी याच्यानंतर आपल्याला कोणती बॅच रिपीट करायचं नाही आहे. कुठं काही कोणाचं दुसरं कंटेंट पाहायचं सुद्धा नाही आहे. ठीक आहे, म्हणजे एवढं द्या, एवढं करा, मोर दॅन सफिशियंट. नाही तर हेही करू द्या तेही करू द्या, मग होईन की नाही होईन तरी काही गरज नाही. एवढं करा, मी सांगतो तुम्हाला, ज्याने ज्यांनी ऐकलं त्यांना यशच मिळालेलं आहे, हे मला माहीत आहे. त्यानंतर मग आता आपल्याला एक डाऊट असतो की बाबा सगळ्यात पहिले कशाचा शोध लागला. मग जनरेटर आलं असेल, मोटर आलं असेल, की लाईट आला, की वीज आली, काही आलं असेल, म्हणजे तेच पहिले जगामध्ये अंडा आला की कोंबडी आली, हा जसा लोकांना डाऊट आहे तसंच इथं आहे की सगळ्यात पहिले बॅटरी आलेली आहे मित्रांनो. होल्टाक्स सेल, जो अलेक्झांडर होल्टा यांनी 1799मध्ये शोध लावला, त्यांना पेटंट हे 1800मध्ये भेटलं. सगळ्यात पहिले बॅटरीचा शोध लागला. देन त्याच्यानंतर मग इलेक्ट्रोमॅग्नेटिझम शोध आला. मग प्रिन्सिपल आले आहे फॅरेडेज लॉ ऑफचं. मग जनरेटर्स, मग मोटर्स, मग लाईट्स, मग कमर्शियल पॉवर प्लॅन्ट्स, मग निकोला टेस्ला AC. हे सगळी अशी जर्नी आहे जे मी तुम्हाला उद्या डिटेलमध्ये सांगणार आहे. कोणकोणत्या वर्षी काय काय झालं आणि कोणकोणत्या सायंटिस्टनं महत्त्वाचं योगदान जे आहे ते आपल्या इलेक्ट्रिसिटीमध्ये दिलेलं आहे. ठीक आहे, तर आजच्या लेक्चरमध्ये एवढं सफिशियंट आहे. आज काही आपण फारसं पाहिलेलं नाही आहे, सुरुवातीचा पार्ट्स होता, पण आपण बेस्ट स्टार्टिंग केलेली आहे. ओके, स्टार्टिंग खूप महत्त्वाची होती, कारण की तुम्ही आता कळलं असेल पहा की आपल्या डोक्यात थोडंसं व्होल्टेज आणि करंटबद्दल कळलेलं आहे. एक्झॅक्टली थोडीशी आयडिया आपल्याला आलेली आहे आणि आता ते शिकण्यामध्ये आपल्याला इंटरेस्ट येईल की हे इलेक्ट्रॉन कसे ट्रान्सफर होतात, हे कसे निघतात, याच्यावर कसा काय फोर्स लागतो, मग हा फोर्स कसा तयार होतो, कशाने काय केलं तर फोर्स तयार होईल, मला एखादा जनरेटर तयार करायचं असेल तर काय करावं लागतो, मग इलेक्ट्रॉन चालले तर कुठं जातात, मग वापस कसे येतात, याने काय होते, त्याने काय होते, अशा भरपूर साऱ्या क्वेश्चन्सचे बेसिक क्वेश्चन्स आहे. याचे तुम्हाला उत्तरं पुढच्या लेक्चर्समध्ये भेटतील. ठीक आहे, तर मी सांगत होतो तुम्हाला की आपण पाहिलं होतं चार्जची डेफिनेशन. लिहिली नाही आहे आपण, मी होप तुम्ही लिहिली असेल, तसं मी तुम्हाला लिहून देणारच आहे की चार्ज म्हणजे एक फोर्स आहे, हा एक क्षमता आहे त्या वस्तूमध्ये जी दुसऱ्या वस्तूला आपल्याकडे ओढून घेऊ शकते किंवा आपल्या वस्तून दूर ढकलू शकते. ठीक आहे, तर चार्जमध्ये आपण स्टॅटिक चार्ज आणि डायनॅमिक चार्जबद्दल बोलत आहे आणि आता आपण पुढे जाऊ डायनॅमिक चार्जवर सुद्धा. सध्या आपण स्टॅटिक चार्जवर आहे आणि देन मग आलो होतो आपण हिस्ट्रीवर. तर हिस्ट्री आपली थोडीशी बाकी आहे अजून, जे उद्या आपल्याला 15-20 मिनटं लागेल. ठीक आहे, तर असो, हे सगळं मी दाखवेल तुम्हाला उद्याच्या लेक्चरला. तर अजून महत्त्वाची गोष्ट की जे विद्यार्थी डेमो व्हिडिओ पाहत असेल, ज्यांनी बॅच जॉईन केले असेल त्यांना काहीच प्रॉब्लेम नाही आहे मित्रांनो. ठीक आहे, पण जे विद्यार्थी डेमो पाहत असेल त्यांना मी तुम्हाला सांगितलेलं आहे की कारण प्रत्येकाला असं वाटते की आपले पैसा आणि सगळ्यात महत्त्वाचा वेळ पैशापेक्षाही, चला ठीक आहे तुमचं काही पैशांचा लॉस झाला तर कोणीतरी कधीतरी सहन करूनही घेते, पण सगळ्यात मला तरी असं वाटतं की पैशापेक्षा वेळ महत्त्वाचा आहे. कारण आपण एखाद्या राईट ठिकाणी जर क्लास लावला तर आपला पैसा आणि वेळ हा कार्याला लागेल, आपल्याला त्याचा फायदा होईल. नाही तर मग अननेसेसरी की आपल्याला लेक्चर जॉईन तर करून घेतले पण पाहायची इच्छा नाही होऊन राहिली आणि काही समजून नाही राहिलं तर त्याला काही अर्थ नाही आहे मित्रांनो. मी जास्त बोलत नाही आहे, मी माझ्यात तोच एक थोडासा कमीपणा आहे की मला मार्केटिंग येत नाही स्वतःचं. जे माझे विद्यार्थी करतात तेच खूप मोठं आहे, कारण की त्यांनाच माहीत आहे काय आहे आणि काय नाही येतं. पण मला माझ्या शिकवण्यावर खूप विश्वास आहे आणि मला माहीत आहे की किती बेसिकपासून तर किती ॲडव्हान्स लेवलपर्यंत मी किती चांगल्या प्रकारे शिकवतो. आता थोडक्यात काहीतरी तुम्हाला आयडिया आलीच असेल, याच्यापेक्षा आयडिया तुम्हाला पुढच्या लेक्चर्सला येईल. पुढचं लेक्चर तुम्ही डेफिनेटली करा, त्याच्यावरून तुम्हाला अजून आयडिया येईल. पण मला तर असं वाटतं की मोस्ट ऑफ की आता हे लेक्चर्स पाहून जर कोणाला इच्छा झाली असेल करायची की नाही बा आपल्याला करायचंच आहे, तुमचा पैसा आणि वेळ वाया जाणार नाही एवढं मी तुम्हाला चॅलेंज करतो आहे. ठीक आहे, 100. तर मी तुम्हाला डिटेल्स हे बॅचच्या आधीच सांगितलेले आहे सगळे ॲट द एंड. तर ज्या कोणत्या विद्यार्थ्यांना जर बॅच जॉईन करायची असेल, डेमोचा व्हिडिओ तुम्ही पाहूनच राहिलेला आहे, यूट्यूबवर किंवा ॲपवर अवेलेबल आहेतच. तर तुम्हाला जस्ट फक्त एक साधा मेसेज करायचा आहे. जर डायरेक्टली कोणी हा लेक्चर्स यूट्यूबवर पाहत असेल, 9604 93 14 49 हा माझा नंबर आहे पर्सनली. पण कॉलसाठी ऑफिसला असतो मोस्ट ऑफ जर तुम्हाला काही व्हॉट्सअपवर विचारायचं असेल
बॅच रिलेटेड किंवा काही, तर तुम्ही याच्यावर मेसेज करू शकता. डाऊटसाठी तुम्ही मला डाऊट याच्यावरच पाठवा. देन हा ऑफिस नंबर आहे 8625931419. जस्ट तुम्ही तुमचं नाव पाठवा, नाव पाठवा आणि एज्युकेशन, बस. तुम्हाला कोणते डिटेल्स पाहिजे ते मागा. एक तर कॉल करा किंवा बी फ्रँकली, नाही काही टेन्शन घेता, जस्ट मेसेज करा. आम्ही तुम्हाला 10 वेळेस कॉल करत नाही. तुम्हाला फक्त डिटेल्स सांगितल्या जातात, एक तर कॉलवर किंवा मेसेजवर. देन तुम्हाला नंतर तुमची इच्छा, ठीक आहे. तुम्हाला जर तुमच्या भविष्याची काळजी असेल, तुम्हाला वाटत असेल की कुठेतरी त्या लिस्टमध्ये आपलं नाव असलं पाहिजे भविष्यात, तर आजपासूनच आपला स्टडी चालू करा, ठीक आहे. बाकी तर आहेच, मग भरपूर सारे क्लासेस आहे, भरपूर सगळं आहे. पण तुम्ही नॉलिफायमध्ये कराल तर नक्की तुम्हाला यश भेटेल. हे सगळं असो, तर बाकीचं जे आहे ते आपण पुढच्या लेक्चरला पाहू. इथपर्यंत टाटा, बाय बाय.